हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. मी ऐश्वर्या घेऊन आलेली आहे 20 क्वेश्चन्स ऑफ MPSC कंबाईन रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. लास्ट टाइम आपण फक्त 15 क्वेश्चन्स प्रॅक्टिस केले, पण ह्या वेळेस मी 20 क्वेश्चन्स घेऊन आलेली आहे. बट आय प्रॉमिस मी तुम्हाला एकदम पेशंटली ईच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर सुरू करूयात. पहिला प्रश्न, समजा PQR आणि S या नैसर्गिक संख्या आहेत. जर P मायनस 2016 इज इक्वल टू Q प्लस 2017 इज इक्वल टू R मायनस 2018 इज इक्वल टू मायनस S प्लस 2019 असेल तर ह्यापैकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? तर P, Q, R आणि S हे 4 संख्या दिलेल्या आहेत. तर आपल्याला ह्यामधली सगळ्यात मोठी संख्या सांगायची आहे. तर सगळ्यात पहिला आपण सगळ्या लिहून घेऊयात. P मायनस 2016. तर आपण जर या 2016 राईट हँड साइडला शिफ्ट केलं तर ते काय होईल? P इज इक्वल टू 2016. ओके. जर इथे तो नेगेटिव्ह असेल तर तो उजवीकडे जाऊन काय होतो? पॉझिटिव्ह होतो. ओके. सो नेक्स्ट काय दिलाय? Q प्लस 2017. सेम Q लाही अप्लाय होतं. जर हा इथे पॉझिटिव्ह आहे तर तो उजवीकडे काय होतो? नेगेटिव्ह होतो. सो Q इज इक्वल टू मायनस 2017. ठीक आहे. नेक्स्ट R मायनस 2018. R मायनस 2018. तर इथेही ऑपोजिट सिंबल आपण अप्लाय करणार. तर हा उजवीकडे जाऊन परत प्लस होईल. R इज इक्वल टू 2018. इथे नेगेटिव्ह होता, इथे पॉझिटिव्ह झाला. ठीक आहे. आता S चा बघा, इथे मायनस S प्लस 2019 असं दिलेलं आहे. तर आपण जे नेगेटिव्ह आहे त्याला राईट हँड साइडला जर आपण पास ऑन केलं तर काय होईल? S इज इक्वल टू, S जर इथे गेला तर तो पॉझिटिव्ह होईल आणि S ची व्हॅल्यू काय होईल? 2019. आता हे सगळे व्हॅल्यूज जे आहे ते आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. ह्यामधला सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे? तर S 2019. तर तेच विचारलं होतं आपल्याला की यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर यातली सर्वात मोठी संख्या आहे S 2019. तर S हा करेक्ट ऑप्शन आहे. मी तुम्हाला परत रिपीट करते मी कसं घेतलं. सगळ्यात पहिला मी हे व्हॅल्यूज असेच लिहिलेले आहेत जे दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये. तर ह्यांचे जे ऑपोजिट साइन आहे ते मी इथे त्यांना दिलेली आहे, कारण मला हे नंबर्स पॉझिटिव्ह करायचे आहेत. ठीक आहे. म्हणून हा जो 2016 आहे, जेव्हा हा उजवीकडे जातो तर तो पॉझिटिव्ह झाला इथे, म्हणजेच P ची व्हॅल्यू 2016 आली आहे. Q ची व्हॅल्यू जेव्हा हा इथे पॉझिटिव्ह आहे तर हा उजवीकडे काय झालाय? नेगेटिव्ह झालाय. हे 2018 जेव्हा हा नेगेटिव्ह आहे इथे, तो उजवीकडे काय झालाय? पॉझिटिव्ह झालाय. इथे S नेगेटिव्ह होता म्हणून आपण S ला राईट हँड साइड पास केलं, तर S ची व्हॅल्यू काय आली? 2019. तर ह्यामधली ही व्हॅल्यू तर नाहीच येणार कारण ही नेगेटिव्ह आहे. तर ह्या तिघांमधली सगळ्यात मोठी व्हॅल्यू आपण बघतोय ही 19, 18 आणि 16. तर ही सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे, म्हणून ह्याचं उत्तर S इज इक्वल टू 2019 आलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे तर तुम्ही काढू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. खालील दोन संख्या अशा आहेत की त्यांच्या वर्गांची वजाबाकी 273 येते व त्यांच्या संख्यांची बेरीज 39 येते. तर त्या संख्या कोणत्या? तर असे दोन नंबर्स आहेत ज्यांची स्क्वेअरचा जो डिफरन्स आहे, डिफरन्स म्हणजे मायनस, तो काय येतोय? 273 आहे. आणि त्यांची जी ऍडिशन आहे ते काय आहे? 39 आहे. ठीक आहे. तर आपण काय करायचं? आता आपल्याला नंबर्स तर माहित नाहीयेत, म्हणून आपण काय करायचे? नंबर कन्सिडर करायचे आहेत एक्स आणि वाय. ठीक आहे. तर आपण कन्सिडर करूयात. कन्सिडर x and y as two numbers.
आता इथे काय दिलंय, दोघांच्या वर्गांची वजाबाकी. तर वर्गांची याचा अर्थ आपल्याला एक्सचा वर्ग आणि वायचा वर्ग घ्यायचा आहे, आणि वजाबाकी दिलाय म्हणून डिफरन्स म्हणजे मायनस करायचं आपल्याला. डिफरन्स दिलेला आहे इथे म्हणून मायनस. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर काय दिलेला आहे, 273. ओके, बरोबर. आता दुसरीकडे काय दिलंय की त्यांचं जे सम आहे म्हणजे त्यांची जी बेरीज आहे ती काय आहे, एक्स पहिला नंबर बेरीज वाय काय दिली आहे, 39. बरोबर. आता इथे बघा हा जो दिलेला आहे हा फॉर्म्युला, तर ह्याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो का, एक्स प्लस वाय मल्टिप्लाय एक्स मायनस वाय. तर हा एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये जेव्हाही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं लिहिलं जातं, तर त्याला कसं लिहू शकतो आपण, ए प्लस बी म्हणजे दोघांची बेरीज आणि दोघांचा डिफरन्स ए मायनस बी, दोघांना मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तेच फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केलेला आहे, म्हणून एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर काय आलाय, एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. ठीक आहे, आणि हा उजवीकडचा नंबर आपण तसाच लिहायचा आहे, 273. आता इथे नीट लक्ष देऊन बघा, इथे एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. या साईडला एक्स प्लस वाय काय आहे, 39 दिलेला आहे ऑलरेडी, म्हणून तीच व्हॅल्यू आपण इथे लिहिणार आहोत, 39. ठीक आहे, इथे ऑलरेडी ही दिलेली व्हॅल्यू तीच मी इथे पुट केली आहे, 39. आणि हा एक्स मायनस वाय ची आपल्याला काही व्हॅल्यू दिलेली नाहीये म्हणून आपण ती तशीच लिहिणार आहोत, आणि राईट हँड साईडची तशीच 273 कॉपी डाऊन करायची आपल्याला. ओके, तर आपण जेव्हा हे ब्रॅकेट ओपन करतो किंवा आपण जेव्हा हे जे आपण ब्रॅकेट ओपन केलं तर आपल्याला एक्स आणि वाय चे वेगवेगळे परत व्हॅल्यूज येतील, ते आपल्याला नको आहे बिकॉज आपल्याला एक्स अँड वाय माहित नाही अजून. म्हणून आपण काय करणार, हा जो मल्टिप्लिकेशन मध्ये नंबर आहे तो आपण त्याला इथे पाठवणार, आणि जर हा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो इथे येऊन काय होणार, भाग होणार म्हणजेच डिवाइड होणार. ओके, तर मी हा एक्स मायनस वाय असाच लिहिणार आणि हा 273 असाच लिहिणार, आणि हा जो आहे 39 तो काय होणार, खाली उजव्या साईडला जाऊन भाग होणार. बरोबर, इथपर्यंत तुम्हाला समजतंय का मी काय केलंय? नसेल समजत तर परत तुम्ही रिव्हर्स करून स्लो 1 बाय 1 तुम्ही बघू शकता की मी काय केलेलं आहे. तर आता आपण जर ह्याला हे केलं, डिवाइड केलं, म्हणजे आपण छोट्या नंबरनेच डिवाइड करू सगळ्यात आधी. तर आपण सपोज 3चा नंबर घेऊ. आता बघा इथे 7 प्लस 3 10, 10 प्लस 2 12, याचा अर्थ हा 3च्या टेबलमध्ये येतो, 3च्या पाड्यात येतो, कारण त्याचं जे ऍडिशन आहे ते 12 येत आहे, आणि 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो, ह्याचा डिव्हिजिबिलिटी रूल मी यूज केलेला आहे. ओके, सो जेव्हा आपण 3 याला डिवाइड करतो तर काय होतं, 3 9 जा 27 आणि 3 1 जा 3. इथे काय होणार, 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9. ठीक आहे, आता तुम्हाला जर टेबल्स परत नसतील येत तर आपण परत हेच यूज करू शकतो व्हॅल्यू. 13 7 जा 91 येतं. ठीक आहे, 13 7 जा येतं 91. आता मी परत सांगते तुम्हाला मी इथे डिवाइड कसं केलंय. इथे 3च्या टेबलनी कट केलंय, 3 9 जा 27 आणि 3 1 जा 3. आता इथे 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9 आणि 13 9 जा 13 7 जा काय येतं, 91 येतं, म्हणून काय राहिला, 7 राहिला. ठीक आहे, आता याचा अर्थ एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू काय आली आहे, 7. बरोबर आहे. तर आता इथे बघा एक्स मायनस वाय आणि एक्स प्लस वाय दोन्ही दिसत आहेत आपल्याला. बरोबर, तर मी हा जो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7 चा व्हॅल्यू आहे तो मी इथे लिहून घेते, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7. ठीक आहे, आता जर मी ह्या दोघांना ऍड केलं, ठीक आहे, ह्या दोन इक्वेशन जे दिलेले आहेत त्यांना ऍड केलं, आता बघा इथे प्लस आणि इथे मायनस आहे, ह्याचा अर्थ हे कट होणार आहे. जेव्हा मी या दोघा इक्वेशन्सना ऍड करणार तर हे दोन्ही काय होणार, कट होणार. तर हे दोन्ही प्लस आणि मायनस काय होणार, कट होणार.
बिकॉज 2 मायनस 2 0 असतं. तसंच y मायनस वाय काय होणार 0 होणार. ओके, आणि x प्लस एक्स दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून दोन्ही काय होणार ऍड होणार. ठीक आहे, जेव्हा एक प्लस आणि एक मायनस होतं तर ते दोन्ही कॅन्सल आउट करतात एक दुसऱ्याला. पण इथे काय होतं दोन्ही प्लस मध्ये आहेत म्हणून ते ऍड होत आहेत. सो x प्लस एक्स काय येणार 2x. ठीक आहे, आणि हा कट झालाय तर ह्याचं काही लिहायचं नाही आपल्याला, आणि इज इक्वल टू ह्या दोघांनाही प्लस करायचं आहे. तो 9 प्लस 7 काय येतं 16 आणि 46 बरोबर. तर x ची व्हॅल्यू काय येणार आता इथे जर 46 आहे तर हा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो इथे जाऊन डिवाइड होणार, आणि आपण ह्याला जेव्हा 2 नी मल्टिप्लाय करतो तर काय येतं 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6. सो x ची व्हॅल्यू काय आली 23. तर आता बघा आपल्याला y ची व्हॅल्यू आता बघायचं इथे जर खूप इथे 23 23 23 23 असतं तर आपण y ची व्हॅल्यू ही फाइंड आउट करण्यासाठी आपण भाग पडलो असतो, बिकॉज इथे सगळे 23 23 सेम असते. पण इथे आपल्याला दिसतंय की एकच 23 आहे इथे. त्याचा अर्थ आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याची गरज आहे का नाही. तरी पण आपण y ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. तर कसं याच्यातून पण फाइंड आउट करू शकतो किंवा ह्याच्यातून पण. ओके, तर आता आपल्याला इथे काय मिळालंय x मायनस वाय इज इक्वल टू 7 राईट. सो x च्या जागेवर आपण इथे टाकणार आहोत व्हॅल्यू. मी हा इक्वेशन यूज करते, प्लीज सी मी हे इक्वेशन यूज करते, आणि मग मी x ची व्हॅल्यू इथे पुट करते 23, आणि मी y तसाच लिहिते आणि त्याच्या पुढे लिहिते 7 बरोबर. तर याचा अर्थ y काय होईल y इकडे जाईल आणि 7 इकडे येऊन मायनस होईल बरोबर. मग 23 मायनस 7 काय येईल 16. सो 7 इकडे गेल्यावर हा नेगेटिव्ह होईल आणि y इकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल. मग काय होईल y ची व्हॅल्यू 16. तर आपल्याला y हा 16 मिळालेला आहे आणि x हा 23 मिळालेला आहे. तर आपलं उत्तर हे आहे. इवन तो आपण x फाइंड आउट केलं असतं ते मोर दॅन सफिशियंट होतं, तरी पण आपल्याला चेक करण्यासाठी व्हेरीफाय करण्यासाठी आपण y ची व्हॅल्यू हे फाइंड आउट केलेली होती. ओके, सो हा होता उत्तर, याचं हे उत्तर होतं. तर आपण काय केलं सगळ्यात आधी आपण दोन्ही नंबर्स कन्सिडर केले, बिकॉज आपल्याला ते माहीत नाहीये म्हणून आपण x आणि y पकडलं त्यांना. त्याच्यानंतर त्याच्यात काय दिलं होतं की दोघांच्या वर्गांची बेरीज, म्हणून आपण दोघांच्या वर्गांची बेरीज घेतली आहे 273, आणि ह्याचा फॉर्म्युला आपण यूज केला इथून, आणि तो मी फॉर्म्युला इथे टाकलाय बिकॉज एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर लिहू शकतो आपण एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. हा नंबर तसाच लिहिलेला आहे, आणि ह्याची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिली होती की एक्स प्लस वाय काय आहे 39 आहे. तो मी एक्स प्लस वाय 39 इथे पुट ऑन केलाय आणि एक्स मायनस वाय तसाच लिहिलेला आहे बिकॉज आपल्याला एक्स मायनस वायची व्हॅल्यू नाही माहिती. ओके, तर हा जो 39 आहे तो खाली डिवाइड मध्ये गेलाय, आणि जेव्हा आपण ते डिवाइड करतो तर आपल्याला 7 ही व्हॅल्यू मिळते, आणि एक्स मायनस वाय काय येतं 7 येतं. तर आपल्याला एक्स प्लस वाय ऑलरेडी दिलाय, एक्स मायनस वाय आपण फाइंड आउट केलाय. एक्स मायनस वाय मी इथे परत लिहिला याच्या दोघांच्या इक्वेशनच्या खाली, आणि ते वाय मायनस वाय हा कट झाला जेव्हा मी ह्या दोन इक्वेशन ऍड केले, आणि एक्स प्लस एक्स काय आलं 2x केलं, हे तर 0 झालंय, आणि 39 प्लस 7 काय आलं 46 आला, आणि जेव्हा हा 2 इकडे गेला तर हा डिवाइड मध्ये गेला आणि x ची व्हॅल्यू आली 23. तर 23 मला x ची व्हॅल्यू मिळाली, आणि मी ह्याच इक्वेशन मध्ये इथे 23 ची व्हॅल्यू टाकली आणि इथे y लिहिला आणि इथे 7 लिहिलं. सो हा इकडे येऊन मायनस झाला, हा इकडे येऊन मायनस झाला 7, आणि y इकडे जाऊन प्लस झाला. तर 23 मायनस 7 काय येतं 16. याचा अर्थ y चा व्हॅल्यू काय आहे 16. म्हणून आपल्याला दोघांची व्हॅल्यू मिळाली आहे, x काय आहे 23 आहे आणि y काय आहे 16 आहे, म्हणून 2 हे उत्तर बरोबर आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, तर ह्याला ना सॉल्व्ह करण्याचा अजून एक टेक्निक होती. तर त्यांनी ऑलरेडी दिलेलं होतं की दोघांची सम 39 आहे बरोबर, म्हणजे आपण डिरेक्टली दोघांची सम फाइंड आउट करून पण उत्तर फाइंड आउट करू शकलो असतो. जसं की आता इथे बघा 24 प्लस 5 काय येतं 39 बरोबर. ओके, हे पण 39 येतं.
हे पण 39 येत आहे. ओके, हे पण 39 येत आहे, हे पण 39. ह्याचा अर्थ ही टेक्निक यूज झाली असती का इथे? नाही. बट जर ही ऍप्लिकेबल असली तर यू कॅन यूज दिस. ओके, पण इथे ही व्हॅलिड नव्हती म्हणून आपल्याला ही लॉंग प्रोसिजर करावी लागली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सुरेशने व्याजाच्या दर इतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने ₹1600 कर्ज घेतले. जर त्याने कर्ज फेडताना ₹784 व्याज दिले तर व्याजाचा दर काय? तर दर विचारलाय आपल्याला आणि आपल्याला प्रिन्सिपल रेट दिली आहे, आपल्याला हे पण दिलंय की व्याज किती आहे तेही दिलेलं आहे आणि आपल्याला सरळ व्याज दिलाय. सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट. ओके, सो सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे. सिंपल इंटरेस्ट काय दिलाय? हा, सिंपल इंटरेस्ट ऑलरेडी त्याने दिलेला आहे. तो किती आहे? 784 रुपीज, बरोबर. आणि आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट पण दिली आहे, म्हणजे जी बेसिक अमाऊंट असते ती किती दिली आहे, जिथून ते व्याज चालू होतो ज्याच्यावर, ती अमाऊंट 1600 दिलेली आहे. आणि आपल्याला रेट माहिती नाहीये, आणि टाइम ही माहिती नाहीये. बट आपल्याला त्यांनी एक क्वेश्चन मध्ये हिंट दिलेला आहे. तो हिंट काय आहे की सुरेशने व्याजाच्या दरा इतक्याच वर्षांसाठी, दराच्याच इतक्या वर्षांसाठी, म्हणजे हे दोन्ही सेम आहेत. रेट आणि टाइम हे दोन्ही तेवढेच आहेत. म्हणून आपण यांना काय कन्सिडर करणार? आपण यांना एक्स कन्सिडर करूया. जर हा एक्स आहे तर हाही एक्स आहे, असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, म्हणून आपण दोघांना एक्स कन्सिडर केलाय. ओके, सो आपल्याला माहिती आता पी आर टी एस आय सगळे आपल्याला फॅमिलियर दिसत आहेत, आपल्याला सेम दिसतात, कुठल्या तरी फॉर्म्युला मधून दिसत आहेत हे सगळे. सी बेसिकली आता कधी कधी काय होतं की जेव्हा तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तर त्यावेळेला तुम्हाला फक्त व्हॅल्यूज बघून, किंवा आपण जेव्हा सगळे व्हॅल्यूज नोट डाऊन करतो ना, किंवा जेव्हा आपण त्यांना हे देतो, नाव देतो, तर आपल्याला ते बघूनच लक्षात येतं की आपल्याला कोणता फॉर्म्युला तिथे यूज करायचा आहे. सो इथेही तसंच झालंय, आपल्याला पी आर टी दिसतंय, एस आय दिसतात, तर ह्याचा अर्थ आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे? सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100. हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत या क्वेश्चन साठी. ओके, तर जर मी ह्या सगळ्या फॉर्म्युलामध्ये हे पुट केले तर काय होईल? तर आपल्याला एक्स मिळेल, राईट. सो रेट ऑफ इंटरेस्ट विचारलाय तर एक्स मिळेल. रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. सो एस आय काय दिलाय? 784. मी इथे हा इथे लिहिते. मग प्रिन्सिपल काय दिलाय? 1600, तो मी लिहून घेते. आणि रेट काय आहे? आपण एक्स कन्सिडर केलाय. टाइम काय कन्सिडर केलाय? एक्स. ठीक आहे, आणि हे काय दिलाय? 100 तसाच लिहिणार आपण. ओके, तर ह्या या फॉर्म्युलाज मध्ये एस आय काय दिलाय? 784. प्रिन्सिपल काय आहे? 1600. रेट आणि टाइम आपण एक्स एक्स कन्सिडर केलाय म्हणून आपण एक्स एक्स लिहिलेला आहे. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे जर मी इथे बघा 1600 इंटू एक्स आणि एक्स, जर मी एक्स आणि एक्सला मल्टिप्लाय केलं तर तो एक्स स्क्वेअर होतो. जसं मी 2 आणि 2 मल्टिप्लाय केलं तर ते काय होतो? 2 चा स्क्वेअर होतो, बरोबर. तसाच इथे एक्स आणि एक्स मल्टिप्लाय केल्यावर हा काय होणार? एक्सचा स्क्वेअर होणार. ओके, आणि डिवाइड बाय 100 तसंच राहणार. ओके, आता बघा, आता का मी हे 2 झिरोज आणि हे 2 झिरोज काय करणार आहे? कट करणार. ओके, ते कॅन्सल आउट होतात. तर मी कसं लिहिणार? 784 इज इक्वल टू 16 इंटू एक्स स्क्वेअर. बाकी काहीच राहिलेलं नाही खाली, फक्त 16 एक्स स्क्वेअर राहिलाय. तर हा 16 इथे जाऊन, हा जर मल्टिप्लिकेशन मध्ये तर इथे जाऊन तो काय होणार? डिवाइड होणार, बरोबर. डिवाइड बाय 16. जर तुम्हाला 16चा टेबल येत असेल तर वेल अँड गुड, नाहीतर आपण छोट्या नंबर वरून पण डिवाइड करू शकतो. सपोज आपण 2 घेतला तर काय येईल ते?
2 3 जा 6, एक बॅलन्स राहतो, 2 9 जा 18, 2 2 जा 4, 2 8 जा 16, बरोबर. परत 2 नी करा, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 9 जा 18 आणि 2 6 जा 12. परत 2 नी डिवाइड करा, 2 2 जा 4, 2 9 जा 18, 2 8 जा 16 आणि परत इथे 2 नी करा, 2 4 जा 8, 2 9 जा 18. तर काय आलं, एक्स स्क्वेअर काय आलाय आपल्याला, एक्स स्क्वेअर आलाय इथे 49. मी 2 नी डिवाइड करत गेली आहे, ठीक आहे. तर एक्स स्क्वेअर काय आलाय 14. तर हा जो स्क्वेअर आहे तो इथे जाऊन काय होतो, रूट बनतो, ठीक आहे. हा जो स्क्वेअर आहे इथे जाऊन तो असा रूट बनतो, ओके. तर हा स्क्वेअर जर एक्स फाइंड आउट करायचा तो इथे जाऊन रूट होतो आणि एक्सचा जो रूट आहे तो काय आहे, एक्सचा 49चा रूट काय आहे 7, बिकॉज 7 7 जा 49. तो एक्स काय होता, रेट ऑफ इंटरेस्ट होता आणि रेट ऑफ इंटरेस्टच आपल्याला विचारला होता. तर उत्तर काय आलं, रेट इज इक्वल टू 7%. तर उत्तर काय आहे 7%, ओके. सगळ्यात पहिला बघा, मी परत रिपीट करते, मी सगळे व्हॅल्यूज नोट डाऊन केले जे काही आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले होते. SI 784, प्रिन्सिपल 1600, रेट एक्स, टाइम एक्स, कारण त्यांनी दिलेलं आहे की दोन्ही सेमच आहेत म्हणून मी एक्स एक्स दोघांना सेम कन्सिडर केलेलं आहे. नंतर मी हा फॉर्म्युला यूज केला कारण मला हे सगळे दिलेले व्हॅल्यूज आणि हा फॉर्म्युला मॅच होत होता. मग ह्याच फॉर्म्युलामध्ये हे सगळे व्हॅल्यूज मी पुट केले, एक्स एक्स जो कन्सिडर केला होता तोच पुट केला आणि एक्स आणि एक्स मल्टिप्लाय केल्यावर इथे एक्स स्क्वेअर येतो, ओके. आणि जेव्हा मी ह्या दोघांना डिवाइड करते तेव्हा हे 0 कट होतात आणि फक्त 16 राहतो. सो 16 एक्स स्क्वेअर 784. आणि जेव्हा मी एक्स स्क्वेअरला इथे एकटा ठेवते आणि 16ला इथून डिवाइड करते तर काय येतं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 49 येतं. आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 49. जर एक्स काढायचा असेल तर हा स्क्वेअर इथे रूट होतो आणि एक्स हा 49चा रूट आहे आणि 49चा रूट काय आहे 7, म्हणून एक्स काय आला 7% आला, ओके. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर 28 मीटर व्यासाची वर्तुळाकार वेदिका असेल आणि तिला भोवती 7 मीटर रुंदी रस्ता असेल तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. म्हणजे एक सर्कल आहे, सर्क्युलर प्लॅटफॉर्म आहे, त्याचं डायामीटर 28 आहे मीटर आणि त्याच्या बाजूनी एक 7 मीटर रुंदीचा रोड आहे आणि त्या रोडची आपल्याला काय काढायचं आहे, क्षेत्रफळ म्हणजेच एरिया काढायचा आहे, ओके. तर आपण असं कन्सिडर करू की, जस्ट गिव्ह मी अ सेकंड. तर सपोज तो जो 28 डायामीटर वाला रोड आहे तो सपोज हा आहे, ठीक आहे. हा जो आहे त्याचं डायामीटर किती आहे 28 आहे असं आपण अज्युम करूयात, ओके. तर डायामीटर म्हणजे काय रे, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंतची लेंथ म्हणजे डायामीटर असते, बरोबर. तर डायामीटर किती आहे याचं 28 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला जर ह्याचा रेडियस काढायचा आहे म्हणजे याचा हा भाग काढायचा आहे, रेडियस काढायचा आहे, तर रेडियस काय असतो, कायम डायामीटरचा अर्धा असतो, बरोबर. तर डायामीटरचा रेडियस काय असतो, डायामीटर डिवाइड बाय 2. म्हणूनच इथे रेडियस काय होणार, 28 डिवाइड बाय 2 म्हणजे 14, बरोबर. तर ह्याचा रेडियस काय होणार 14 होणार याचा रेडियस. तर ह्याचा हा जो रेडियस आहे तो किती होणार 14
14 मीटर, सॉरी इथे मीटर मध्ये दिलेले आहेत सगळे व्हॅल्यूज. 14 मीटर. ओके, सो हा. आणि नंतर दिलंय की जो बाहेरून रोड आहे, तो जो बाहेरून सर्क्युलर त्याला रोड आहे तो 7 मीटर रुंदीचा आहे. तर आपण तो बाहेरचा रोड आहे तो बघूयात. हा, सपोज हा तो रोड आहे, ठीक आहे, हा रोड आहे तो, आणि ह्याची रुंदी किती दिली आहे? ह्याची रुंदी दिली आहे 7 मीटर. याचा अर्थ हा जो भाग आहे, मी दुसरा पेन कलर घेते सो दॅट तुम्हाला लक्षात येईल लवकर. येस, सो हा जो भाग आहे हा हा किती दिलाय? 7 मीटर, बरोबर. जर हा 7 मीटर असेल आणि हा 14 मीटर असेल, तर हा हा 14 म्हणजे हाही 14, तर हा 7 आणि हा 14 म्हणजे बाहेरचा जो मोठा सर्कल आहे सेंटर पासून ते बाहेर पर्यंत, याची व्हॅल्यू काय होईल? हा 14 प्लस हा 7, बरोबर. ठीक आहे, ठीक. तर बघा, तर ही जी व्हॅल्यू आहे ही किती आहे? 14 आहे, आणि ही जी व्हॅल्यू आहे ती किती आहे? 7 आहे. तर ह्या दोघांचीच बेरीज म्हणजे ह्या दोघांना प्लस केल्यावर किती येतं? 21 मीटर. म्हणजे हा जो मोठा सर्कल आहे, हा जो मोठा सर्कल आहे त्याचा रेडियस काय आहे? R इज इक्वल टू 21 मीटर, बरोबर. छोट्याचा काय आहे रेडियस? 14 मीटर्स, आणि मोठ्याचा मी मोठा आर घेतलाय आणि छोट्याचा हा छोटा आर घेतलेला आहे मी. तर त्याचं काय आहे? त्याचं आहे 21 मीटर. ओके, ह्याचा 21 मीटर आहे मोठ्या सर्कलचा रेडियस, आणि छोट्या सर्कलचा रेडियस आहे 14 मीटर. आता आपल्याला दोघांचे रेडियस मिळालाय, याचा अर्थ आपल्याला जे हे आहे क्षेत्रफळ जे काढायचं आहे ते सोपं होणार आहे. ठीक आहे, ओके. सो नाव येस, सो तर आपल्याला काय करायचं? आपल्याला बाहेरच्या रोडचा एरिया म्हणजेच हा जो आहे ना, हा जो एरिया आहे म्हणजे हा 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 जो एरिया, हा रोडचा एरिया, हा फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. तर हा कसा रे फाइंड आउट करणार आपण? हा जो मोठा सर्कल आहे ह्यामधून जर मी हा छोटा सर्कल मायनस केला तर लेफ्ट आउट काय होतं? हा राहतो, म्हणजेच हा एरिया येतो, बरोबर. जर मला ह्या रोडचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, हा एरिया फाइंड आउट करायचा आहे, फक्त हा पाथ, हा जो रोड, जसं आपण ग्राउंड कोणतंही प्लेइंग ग्राउंड असतं त्याच्या बाजूने जे थोडंसं रनिंगचा किंवा वॉकिंगचा जो एरिया असतो ना, त्याची एरिया, ओके, त्याचा एरिया. तर हे जे आहे ते पाथ आहे. तर ह्याचा जर एरिया मला फाइंड आउट करायचा आहे, याचा अर्थ मी पूर्ण हा सर्कल घेणार, त्याच्यामधून हा छोटासा सर्कल मधून काढून घेणार, या मोठ्या एरियामधून हा छोटा एरिया काढून घेणार, मग राहिला कोणता? हा, याचं आन्सर येणार, बरोबर. तेच करूयात आपण इथे. सो मोठ्या सर्कलचा एरिया काय आहे रे? सर्कलचा एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर. त्याच्यामधून काय मायनस करायचंय? हा छोटा छोटा सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, बरोबर. तर आपण जेव्हा हे मायनस करणार तर आपल्याला ऑलरेडी रेडियस माहिती आहे. काय रेडियस? आपण पाय काय करणार? दोघांमध्ये पाय पाय काय आहे? सेम आहे, दोघांचा पाय सेम आहे. सो आपण पाय हा कॉमन काढणार, आणि मोठा आर काय आहे? मोठा आर काय आहे? 21, आपण ऑलरेडी काढलाय. 21 चा स्क्वेअर मायनस छोटा आर काय आहे? हा इथे 14 मीटर, 14 चा स्क्वेअर, बरोबर. इथून कळलं का? मोठ्या सर्कलचा एरिया आणि छोट्या सर्कलचा एरियाचा मायनस केलेला आहे. मोठ्या सर्कलचा रेडियस काय आहे? 21, म्हणून 21 चा स्क्वेअर, आणि छोट्या सर्कलचा एरिया आहे 14, म्हणून 14 चा स्क्वेअर. ठीक आहे, तर ही स्टेप मी तुम्हाला परत रिपीट करून सांगते. पाय आर स्क्वेअर मीन्स मोठ्या सर्कलचा एरिया, आणि पाय स्मॉल आर स्क्वेअर मीन्स हा छोट्या सर्कलचा एरिया. तर ह्या मोठ्या सर्कलच्या एरियामधून आपण छोट्या सर्कलचा एरिया मायनस करणार, सो आपल्याला ह्या पाथचा एरिया येणार. मोठ्या सर्कलचा रेडियस आपण फाइंड आउट केलाय 21 मीटर, आणि छोट्या सर्कलचा रेडियस काय आहे? 14 मीटर, जो आपण फाइंड आउट केलाय.
तर आपण हे व्हॅल्यूज आता इथे लिहिणार. पायचा व्हॅल्यू आहे 22/7, 21चा स्क्वेअर आहे 441 आणि 14चा स्क्वेअर आहे 196. सो याला मायनस केल्यावर येतं 245. आता आपण 7 आणि 245 हा डिवाइड करणार. 2 7 जा 21 आणि हा 3 येतो. सो 35 झाला हा. 7 5 जा 35, 7 3 जा 21, सो 35. 22 इंटू 35. सो इथे आपण लिहिणार 22 इंटू 35. 5 2 जा 10, 3 2 जा 6, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 16 म्हणजे हा 6 आणि 770 इज द आन्सर. सो या पाथचा एरिया आहे 770 मीटर स्क्वेअर और 770 स्क्वेअर मीटर. सो 770 इज द आन्सर. तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सरचा स्क्रीनशॉट घेऊ शकता इफ यू वॉन्ट. सगळ्यात पहिला आपण छोटा सर्कल ड्रॉ केला. त्याच्या डायमीटर मधून आपण त्याचा रेडियस फाइंड आउट केला. कारण रेडियसचा फॉर्म्युला काय आहे? डायमीटर अपॉन 2. मग आपल्याला रेडियस मिळाला 14 मीटर. मग आपण हा तो रेडियस घेतला. त्याच्यानंतर आपण बाहेरचा पाथ कन्सिडर केला जो 7 मीटर विड्थ होता, म्हणजे त्याची रुंदी 7 मीटर होती. आणि त्या मोठ्या सर्कल म्हणजे ह्या सेंटर पासून त्या मोठ्या सर्कल पर्यंतचा रेडियस आपण फाइंड आउट केला. तो होता 14 + 7 म्हणजे 21. सो मोठ्या सर्कलचा रेडियस झाला 21 आणि छोट्या सर्कलचा रेडियस झाला 14. नंतर आपण ह्या पाचचा एरिया जर फाइंड आउट करायचं होतं तर मोठ्या सर्कलच्या एरियामधून आपल्याला छोट्या सर्कलचा एरिया मायनस करायचा होता. तोच इथे मी केलेला आहे. आणि जेव्हा मी हे सगळं सॉल्व्ह करते तर मला या पाचचा एरिया काय मिळाला? 770 स्क्वेअर मीटर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इरेज करते मी हे सगळं. ओके, ओके. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 6 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळाने एवढे असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? सो इथे असं दिलेलं आहे की दोन सर्कल आहेत. एक आहे 6 सेंटीमीटर रेडियस आणि दुसरा सर्कल आहे 8 सेंटीमीटर रेडियस. सो जेव्हा आपण ह्या दोघांचा एरिया प्लस करतो तर आपल्याला तिसऱ्या सर्कलचा एरिया मिळतोय. तर ते जे तिसरा सर्कल आहे त्याचा रेडियस किती हे फाइंड आउट करायचंय. सो आपण एक कन्सिडरेशन घेऊ की R1 जो पहिला सर्कल आहे, R1 पहिला रेडियस आहे R1, त्याचं 6 सेंटीमीटर असं कन्सिडर करू. आणि दुसऱ्या सर्कलचा रेडियस आपण कन्सिडर करू 8 सेंटीमीटर. आणि जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो आपण कॅपिटल घेऊ. तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो दोघा सर्कलची ऍडिशन दिली. सम ऑफ द एरियाज पाय आर स्क्वेअर. ओके, सो आता आपण इथे बघतोय पाय दोन्हीकडे कॉमन आहे. सो आपण हा पाय कॉमन लिहिणार. आणि जेव्हा दोन्ही साईडला आपल्याला काही नंबर किंवा काही सिम्बल कॉमन दिसतं तर आपण त्याला कट करतो बिकॉज ते डिवाइड होतात. सो R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल R स्क्वेअर. ओके, सो आता आपण हे व्हॅल्यूज इथे पुट करणार. R1 स्क्वेअरच्या जागेवर 6 स्क्वेअर आणि R2 च्या जागेवर 8. सो 8 स्क्वेअर इज इक्वल टू capital R square. So 6 square is 36 and 8 square is 64. ही R square ची व्हॅल्यू आहे, मी या साइडला लिहिते. आणि 36 + 64 is 100. सो R square ची व्हॅल्यू काय झाली? 100. आणि जर आपल्याला R ची व्हॅल्यू हवी असेल तर हा जो स्क्वेअर आहे इथे राईट हँड साइडला गेल्यावर हा रूट होतो.
सो रूट ऑफ 100 आणि 100चा रूट काय आहे 10. सो आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर इज द आन्सर. सो मोठ्या सर्कलचं जे ज्यांच्या सम ज्या दोन्ही एरियाचा सम केल्यावर जो तिसरा सर्कल मिळतोय त्याचा रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर. सो मी परत सांगते तुम्हाला, पहिला सर्कल दिला होता त्याचा रेडियस दिला होता 6 सेंटीमीटर, दुसऱ्या सर्कलचा रेडियस दिला होता 6 सेंटीमीटर आणि जो त्यांचा सम केल्यावर जो तिसरा सर्कल येत होता त्याचा रेडियस विचारलं होतं. सो मी दोन्ही सर्कलचं प्लस केलं, ऍडिशन केलं आणि तिसऱ्या सर्कलचं इथे येणार उत्तर. सो दोघांमध्ये पाय पाय कॉमन होता म्हणून मी तो कट केला आणि R1 स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर इथे लिहिलेला आहे आपण आणि R2 स्क्वेअर मीन्स 8 स्क्वेअर जो इथे लिहिलेला आहे. ठीक आहे. आणि 6 स्क्वेअर इज 36, 8 स्क्वेअर इज 64. ह्या दोघांना प्लस केल्यावर 100 आला आणि R स्क्वेअर काय आहे 100 आणि R काय आहे रूट ऑफ 100. ओके. आणि रूट ऑफ 100 इज 10. सो 10 सेंटीमीटर इज द आन्सर. Next question. Identify the number that comes in the place of the question mark. So आता हे सिक्वेन्स दिलेली आहे इथे, तर ह्याच्यामध्ये इथे जो नंबर येणार आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो सिक्वेन्स इज 1 3 6 11 18 क्वेश्चन मार्क आणि मग 42. तो इथला नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो बेसिक स्ट्रॅटेजी जी यूज करायची आहे सगळ्यात पहिला आपण ऍडिशन करून बघायचं आहे. सो वी कॅन सी की पुढे पुढे जाताना तो नंबर जास्त होत चाललाय, याचा अर्थ तो ऍड झालाय किंवा स्क्वेअर ही असू शकतो. पण इथे स्क्वेअर नाही पॉसिबल बिकॉज तो खूप जास्त हायर अमाऊंट झाली असती त्याची. सो आपण ऍड करून बघूयात. सो इथे 1 प्लस काय येतं 3, 1 प्लस 2 इज 3. ओके. अँड देन 3 प्लस 3 is 6. Then 6 plus 5 is 11. नंतर 11 plus 7 काय येतं 18. बरोबर. तर आता इथे नीट बघा इथे काय नंबर्स आहेत 2 3 5 7. सो हे जे नंबर्स असतात जसे 2 3 5 7 हे आपल्याला बघताच कळतात की हे कसे नंबर्स आहेत, हे प्राइम नंबर्स आहेत. सो प्राइम नंबर्स म्हणजे काय, प्राइम नंबर्स ज्याला मराठीमध्ये मूल्य अंक असं म्हणतात. सो प्राइम नंबर्स म्हणजे असे नंबर्स जे फक्त 1च्या टेबलमध्ये आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतात. जसं 3 हा 1च्या टेबलमध्ये येतो आणि 3च्या टेबलमध्ये येतो. बरोबर. यांना प्राइम नंबर्स असं म्हणतात. नाव अजून एक टाइपचे नंबर असतात कॉम्पोजिट नंबर्स. कॉम्पोजिट नंबर्स आता असे नंबर्स असतात जे स्वतःच्या टेबलमध्ये येतात, 1च्याही टेबलमध्ये येतात आणि ते दुसऱ्याच्याही टेबलमध्ये येतात. जसं 4 कोणाच्या टेबलमध्ये येतो 2च्या येतो आणि स्वतःच्याही येतो आणि 1च्याही येतो. बरोबर. परत नेक्स्ट नंबर इफ आय टेक 6. सो 6 हा 2च्या टेबलमध्ये येतो, 3च्या टेबलमध्ये येतो, परत 6च्याही टेबलमध्ये येतो. सो हा काय झाला कॉम्पोजिट नंबर झाला. ओके. अँड वेरस प्राइम नंबर्स ते नंबर्स असतात जे फक्त स्वतःच्या टेबलमध्ये आणि 1च्या टेबलमध्ये येतात. 2 3 5 7. मग ह्याच्यानंतर 7 नंतर काय येतो 8 नाही 9 नाही, ते सगळे इथे येतात 8 9 बिकॉज हा 2च्या टेबलमध्ये येतो, 4च्या येतो, हा पण 3च्या टेबलमध्ये येतो. सो हाही नाही, 10 पण नाही, 2च्या टेबलमध्ये येतो तो. परत 11 इज द नेक्स्ट नंबर. सो ह्याच्या नंतरचा प्राइम नंबर काय आहे 11. बरोबर. सो आपण इथे 11 ऍड करणार आणि 11 ऍड केल्यावर काय म्हणतो हा नंबर 29. सो 18 प्लस 11 इज 29. ओके. आणि नेक्स्ट प्राइम नंबर काय येतो 12 नाही, 12 इज अ कॉम्पोजिट नंबर. 12 हा 2च्या टेबलमध्ये येतो, 3च्या टेबलमध्ये येतो, ओके, 6च्याही येतो. सो तो कॉम्पोजिट नंबर झाला. सो आपण 12 नाही घेणार. नेक्स्ट नंबर काय येतो 13. सो 13 इज द प्राइम नंबर. 13 हा प्राइम नंबर आहे. सो आपण इथे जस्ट व्हेरीफाय करणार की प्लस 13 केल्यावर हा 42 येतो का. सो 29 प्लस 13 का येतो, येस 42 येतो. सो दिस इज द राईट आन्सर. सो 29 इज द राईट आन्सर. इथे फक्त आपण प्राइम नंबर्स ऍड केलेत
इथे प्राईम नंबर्सची सिरीज होती ही, ऍडिशन ऑफ प्राईम नंबर्स. पहिला 2 ऍड केला, मग 3, मग 5, मग 7, मग 11 आणि मग 13. मग नेक्स्ट नंबर काय असू शकला असता? नेक्स्ट 14 नाहीये, 15 पण नाहीये, 16 पण नाहीये, 17 इज द नेक्स्ट नंबर. 17 हा नेक्स्ट प्राईम नंबर आहे. सो याच्या पुढचा जर नंबर आपण घ्यायचा असता तर तो 17 ला प्लस करून आला असता, विच इज 59. Okay, so this is how we solved this question. Next, determine the number of triangles in the accompanying figure. तो ही जी ट्रायंगल ची फिगर आहे याच्यामध्ये किती नंबर ऑफ ट्रायंगल्स आहेत हे फाइंड आउट करायचं आहे. सो इफ यू लुक केअरफुली, हा जो ट्रायंगल आहे हा जो ट्रायंगल आहे, आता ह्याला असे जे ट्रायंगल्स असतात काइंड ऑफ ह्याच्या मोठ्या ट्रायंगल मध्ये हे जे छोटे 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 ट्रायंगल्स असतात ह्यांना ना फाइंड करण्याची एक टेक्निक असते. सो मी ती टेक्निक तुम्हाला एक्सप्लेन करते, हाऊ टू फाइंड इट. सपोज आता आपण सगळ्यात पहिले नंबर ऑफ रोज कन्सिडर करायचे. सो हा पहिला रो असणार आहे आपला, हा हा दुसरा नंबर रो असणार आहे आणि हा थर्ड नंबरचा रो असणार आहे. सो ह्या ट्रायंगल, ह्या बिग ट्रायंगल मध्ये किती रोज आहेत? 1, 2 and 3. ओके, देयर आर 3 रोज. सो सपोज जर ट्रायंगल असा असता, हा मोठा ट्रायंगल आहे, 1, 2, 3 आणि अजून एक इथे असतं, तर इथे किती रोज झाले असते? 1, 2, 3 आणि 4 आणि 5th रो. असं आपण नंबर ऑफ रोज काढतो. सो इथे फर्स्ट रो, सेकंड रो आणि हा झाला थर्ड रो. ओके, तर आपण हे नंबर्स असेच लिहून घेणार आधी, 1, 2, 3. सो 1, इथे नाही, इथे लिहिते, 1, 2 and 3. सो असे नंबर ऑफ रोज लिहिल्यानंतर आपण काय करणार, हा जो नंबर आहे तो सेम ॲज इट इज समोर लिहिणार 1. हा पहिला नंबर असाच इथे लिहायचा, 1 च्या 1 इथे समोर लिहायचा. त्याच्यानंतर हा प्लस हा, मीन्स डायगनली आपल्याला ॲडिशन करायचं आहे, म्हणजे हा आणि हा नंबर काय होणार? प्लस होणार. सो 1 + 2 काय येणार? 3. ओके, मी डायगनली प्लस केलाय, 1 + 2 काय येणार? 3. आता परत आपल्याला डायगनली प्लस करायचं आहे, 3 + 3, 3 + 3 6. ओके, सो आपल्याला 1, 3, 6 असा नंबर मिळालेला आहे. आता ह्या तिघांना ॲडिशन करायची आहे. 6 + 3 9, 9 + 1 10. आता इतकं झालं. याच्यानंतरची स्टेप, थर्ड स्टेप काय आहे? सगळ्यात पहिला जो लोअर नंबर असतो त्याला क्रॉस करायचा आहे, नंतर टिक करायचा आहे, परत क्रॉस करायचा आहे. सो जो टिक केलेला नंबर आहे या तिघांमध्ये तो इथे ऍड करायचा आहे. सो इथे टिक केलेला नंबर काय आहे? 3. सो आपण इथे 3 ऍड करणार आणि 10 + 3 काय येतं? 13. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस बिग ट्रायंगलचा आन्सर काय असणार आहे? 13. ओके, सो व्हॉट विल बी द आन्सर? इट विल बी येस 13. 13 इथे ऑप्शन मध्ये आहे. सो 13. ओके, मी तुम्हाला परत सांगते कसं केलं मी हे ट्रायंगल आहे. मी सगळ्यात पहिला इथे नंबर ऑफ रोज बघितले किती आहेत. नंबर ऑफ रोज 1, 2 and 3. ओके, मी तसाच नंबर इथे नोट डाऊन केला, 1, 2 and 3. ओके, त्यानंतर मी हा जो 1 आहे तो असाच याच्या समोर लिहिला 1. ओके, त्याच्यानंतर मी डायगनली गेले आणि हा नंबर प्लस केला, 1 + 2 gives 3. परत मी खाली डायगनली गेले आणि ह्यांना प्लस केला, 3 + 3 6. ओके, इथून काय आलं? 1 तसाच लिहिला, 1 + 2 3, 3 + 3 6. तर ह्या तिघांनाही काय करायचंय? प्लस करायचंय. सो 1 + 3 4, 4 + 6 10. ह्यानंतर खालून वरती जायचंय आणि सगळ्यात खालच्या नंबरला क्रॉस करायचंय, वरच्या नंबरला परत टिक करायचंय आणि परत त्याच्या वरच्या नंबरला क्रॉस करायचंय. आणि ह्याच्यामध्ये ह्या रो मध्ये जे टिक केलेले नंबर्स आहेत, जसा हा एक टिक केलेला नंबर आहे तो इथे ऍड करायचा.
इथे टिक केलेला नंबर 3 होता, सो ऍड 3 हिअर. आणि मग 10 + 3 काय येतं? 13. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इज 13. आय होप यू हॅव अंडरस्टूड. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, मी कशी टेक्निक यूज केलेली आहे इथे, आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप ती नोट करूनही घ्या की मी कशी स्टेप्स घेतलेले आहे, सो दॅट जेव्हा तुम्ही रिव्हिजन करत असता तर तुम्हाला ते स्टेप्स ऍटलीस्ट वाचून तरी कळेल की आपण इथे काय केलेलं आहे. बिकॉज एका ग्लान्समध्ये हे नाही कळणार आहे आपण इथे काय केलेलं आहे. So 13 is the answer here. Next question. तर इथे ही सिरीज दिलेली आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रिप्रेझेंट्स द इनकन्सिस्टंट नंबर. म्हणजे ह्यामधला कोणता नंबर आहे जो या सिरीजला मॅच नाही होत आहे, असा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सगळ्यात पहिला आपण सिरीज बघूयात. 2, 6, 3.5, 8.5, 5.0, 11.0, 6.5, मग 13.5, 8.0 and 17.0. आता बघा इथे डिरेक्टली तर हे ऍड नाही होत आहे, हे पहिला ऍड होत आहे मग परत सबट्रॅक्ट होत आहे, ऍड होत आहे सबट्रॅक्ट होत आहे, असं काइंड ऑफ सिक्वेन्स इथे मला दिसतंय. सो आपण काय करणार, आपण अल्टरनेटली बघणार. जर आपण अल्टरनेटली हे नंबर्स बघतोय ना तर दे आर इन्क्रीजिंग. ठीक आहे. जसं आता मी सगळ्यात पहिला हा जर बघितला, हा सिक्वेन्स इथून इथे राईट इन्क्रीज होतोय. परत मी जर इथून इथे गेले परत इन्क्रीज होतोय, परत ह्याच्यावरून ह्याच्यावर गेल्यावर परत इन्क्रीज होतोय, परत इथे आल्यावर इथे इन्क्रीज होतोय. सो तो कितीने इन्क्रीज होतोय तो आपल्याला बघायचा आहे. 2 प्लस किती 3.5 येतं, सो 2 प्लस 1.5 राईट. तर इथे पण कितीने इन्क्रीज झालाय, परत 1.5, इथेही 1.5, परत इथे 1.5, बरोबर. सो इथे 1.5 नी सगळे इन्क्रीज झालेलं आहे अल्टरनेटिव्हली. आता आपण जर वरचा सिक्वेन्स बघितला, म्हणजे त्याच्या नंतरच्या नंबरचा जर सिक्वेन्स आपण बघितला, ओके, सो इथे हा नंबर आणि हा नंबर आपण बघितला इन्क्रीज होतोय, परत हा आणि हा बघितला इन्क्रीज होतोय, परत हा इन्क्रीज होतोय आणि हाही इन्क्रीज होतोय. सो आता हा इथे तर बरोबर पॅटर्ननी सगळे इन्क्रीज होतोय 1.5 1.5 राईट. आता वरचे बघूयात. इथे आय गेस 2.5, येस, सो 2.5, इथे येस 2.5, आता 11 वरून इथे परत इथे 2.5. पण आता इथे बघा 13.5 प्लस 2.5 काय आलं पाहिजे, 16, बरोबर. इथे प्लस 2.5 केल्यावर हा जो नंबर आहे इथे काय आलं पाहिजे, 16.0 राईट. पण इथे काय दिलेलं आहे, 17.0 दिलेला आहे, विच इज रॉंग. इथे 16.0 आला पाहिजे. सो हा सिक्वेन्स नाही फॉलो करत आहे. 2.5 नी जे ऍड होत आहेत नंबर्स तो सिक्वेन्स हे फॉलो नाही करत आहे, म्हणून इनकन्सिस्टंट नंबर जो रूल्स नाही फॉलो करत आहे विच इज इनकन्सिस्टंट इज 17 नंबर. सो मी तुम्हाला परत सांगते हे मी कसं केलं. सगळ्यात पहिला मी हा सिक्वेन्स लिहून घेतला नंबर्सचा. सो आपण बघितलं हे इन्क्रीज डिक्रीज इन्क्रीज डिक्रीज असं चाललंय. सो आपण काय केलं, आपण अल्टरनेट नंबर्सचं लॉजिक यूज केलं. सो आपण अल्टरनेटली त्यांना बघितलं तर ते ऍड होत होते आणि त्यांच्यामध्ये पॅटर्न ही सेम होता. सो इथे 1.5 ने हे इन्क्रीज होत आहेत अल्टरनेटिव्हली इथे इथे, आणि ह्यांच्यामध्ये बरोबर सगळे रूल फॉलो करतात 1.5 चा. बट जेव्हा आपण अल्टरनेटिव्हली सेकंड नंबर्स घेतो तर तिथे पण 2.5 2.5 सगळे रूल्स फॉलो करतात एक्सेप्ट दिस 17. ह्या 17च्या ऐवजी इथे 16 आला पाहिजे होता, पण इथे 17 आला. इट इज नॉट फॉलोइंग द रूल, म्हणून 17 काय आहे, इनकन्सिस्टंट आहे. दिस इज हाऊ वी सॉल्व्ड इट. नेक्स्ट, श्याम हा राम पेक्षा उंच आहे, राम हा आमिर पेक्षा उंच आहे,
सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे आणि शिशिर हा राम पेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंच कोण आहे? याचाच अर्थ सर्वात शॉर्टेस्ट, म्हणजे सगळ्यात शॉर्टेस्ट कोण आहे, सगळ्यात कमी हाईट वाला कोण आहे. सो इफ यू सी इट विज्युअली ना, जर तुम्ही विज्युअली हा क्वेश्चन बघितला तर तुम्ही इथल्या इथे सॉल्व्ह करू शकता. बिकॉज जर श्याम हा राम पेक्षा उंच आहे, तर श्याम इज टॉलर, म्हणजे श्याम हा निघालेला आहे. बिकॉज शॉर्टेस्ट, आपल्याला शॉर्टेस्ट पर्सन फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. तर श्याम ऑलरेडी टॉलर आहे, सो श्याम हा निघालेला आहे. राम इज टॉलर, सो रामही निघालेला आहे. सो श्याम आहे का ऑप्शन मध्ये? नाहीये. राम आहे का? हो आहे. सो राम इज कॅन्सल्ड फ्रॉम द ऑप्शन, सो तो आपला ऑप्शन नाहीये. नंतर सुधीर इज टॉलर, परत सुधीर पण नाहीये. ओके, सुधीर आहे का ऑप्शन मध्ये? नाहीये. नेक्स्ट शिशिर इज टॉलर, सो शिशिर इज ऑल्सो कॅन्सल्ड आउट. सो समीर तर आन्सर क्वेश्चन मध्येच नाहीये आणि शिशिर पण कॅन्सल्ड आउट आहे. सो राहिला कोण आहे? आमिर. सो द आन्सर विल बी आमिर. ओके, दिस इज द शॉर्टेस्ट टेक्निक की तुम्ही रीड केल्या केल्या तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकला असता. बट वी विल अगेन डू द सेम लॉंग मेथड. आपण हा कन्क्लुजन कसं काढू शकतो. सो सगळ्यात आधी आपण ते फिगर ड्रॉ करूयात. सगळ्यात पहिला काय दिलाय? श्याम हा राम पेक्षा उंच आहे. सो हा जर श्याम आहे, इथे ड्रॉ करूयात, हा श्याम आहे, हा राम पेक्षा उंच आहे. सो हा श्याम उंच आहे, सो राम इथे येणार. ओके, सेम पेज वर असेल. ओके, सो राम हा आमिर पेक्षा उंच आहे, राम हा आमिर पेक्षाही उंच आहे, सो आमिर इथे येणार बिकॉज राम इज टॉलर दॅन आमिर. नेक्स्ट सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे. सो शिशिर आणि सुधीर हे दोघे कुठे येतात इथे, हे आपल्याला अजून आयडिया नाहीये. सो आपण ते स्टेटमेंट स्किप करणार आणि नेक्स्ट स्टेटमेंट बघणार. सो आपल्याला नंतर त्याची कनेक्टिव्हिटी मिळेल म्हणून. सो नेक्स्ट काय? शिशिर हा राम पेक्षा उंच आहे. सो आता राम आहे इथे, सो वी कॅन राईट दिस. बट शिशिर हा श्यामच्या रिलेटिव्हनी किती किती मोठा आहे, छोटा आहे, काय दिलेलं नाहीये. म्हणून राम हा जो शिशिर आहे तो इथे येणार आहे की हा जो शिशिर आहे तो इथे येणार आहे, हे आपल्याला माहित नाहीये. सो लेट अस कन्सिडर की शिशिर इथे आहे. ओके, लेट अस कन्सिडर हा शिशिर इथे आहे. ओके, नेक्स्ट आता आपण काढू शकतो का? हा सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे. सो सुधीरचाही आपल्याला काही आयडिया नाहीये. सुधीर इथेही असू शकतो किंवा सुधीर इथेही असू शकतो, बिकॉज तो शिशिर पेक्षा उंच आहे. तो शिशिर पेक्षा जर उंच आहे सुधीर, तर सुधीर इथेही येऊ शकतो किंवा सुधीर इथेही येऊ शकतो किंवा सुधीर इथेही येऊ शकतो. राईट, सो वी डोंट नो बिकॉज इथे क्लिअरन्स नाहीये. सो नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय? सो हु इज द शॉर्टेस्ट, या फिर सर्वात कमी उंच कोण आहे? सर्वात कमी ह्यांचा यांच्याशी काही रिलेशन नाहीये. सगळ्यात शॉर्टेस्ट मला इथे आमिरच दिसतोय. सो अगेन द आन्सर इज आमिर. ओके, सो बिकॉज इथे खूप काय म्हणतात त्याला, वेग होता हे क्वेश्चन, इथे क्लॅरिटी नव्हती क्वेश्चन मध्ये. सो शॉर्टेस्ट वन इज द आमिर. नेक्स्ट क्वेश्चन, पी क्यूच्या तुलनेत 3 पटीने जास्त काम करतो. पी आणि क्यू एकत्रित आर च्या तुलनेत 4 पटीने जास्त काम करतात. पी क्यू आणि आर तिघे मिळून एक काम पूर्ण करत असतील तर त्यांना त्या कामाचे मिळालेले उत्पन्न कोणत्या प्रमाणातून वाटून घ्यावे लागेल. म्हणजे आपल्याला रेशो विचारला इथे. सो पहिला आपण काय काय दिलेलं आहे ते नोट करूयात. सगळ्यात आधी काय दिलंय? पी क्यूच्या तुलनेत 3 पटीने. सो पी जो आहे तो क्यूच्या पेक्षा 3 टाइम्स जास्त काम करतो, इथे दिलेलं आहे. पी काय करतो? 3 क्यू पेक्षा 3 टाइम जास्त काम करतो. सो 3 टाइम्स जास्त, म्हणजे पी हा जास्त काम करतो म्हणून 3 टाइम्स क्यूचं काम करतो. सो ते असं घेणार आपण.
नेक्स्ट पी आणि क्यू एकत्रित आर च्या तुलनेत 4 पटीने जास्त काम करतात. याचा अर्थ पी आणि क्यू मिळून टुगेदर म्हणजे प्लस येणार दोघांच्या मध्ये, हे 4 पटीने जास्त काम करतात आर च्या तुलनेत, म्हणजे 4 पटीने आर च्या तुलनेत जास्त काम करतात. सो पी आणि क्यू हे 4 पटीने आर च्या 4 पटीने जास्त काम करतात, म्हणून मी इथे 4R लिहिलाय. आणि पी आणि क्यू मिळून करतात म्हणून पी प्लस क्यू. ओके, आता हे दोन इक्वेशन नीट बघा. आता पी आणि क्यू, पी हा क्यूच्या टर्म्स मध्ये लिहू शकतो का आपण? लिहू शकतो, राईट. हा जो पी आहे हा 3Q म्हणून लिहू शकतो का आपण? येस. सो पीच्या जागेवर आपण 3Q लिहिणार प्लस क्यू इज इक्वल टू 4R. बिकॉज पी ची व्हॅल्यू ही 3Q आहे, म्हणून मी हा पी ला रिप्लेस करून 3Q लिहिलेला आहे इथे. सो 3Q प्लस क्यू म्हणजे 3 प्लस 1 4 आणि क्यू हा असाच. सो 3 प्लस 1Q इज 4Q. 3Q प्लस 1Q इज 4Q इज इक्वल टू 4R. आता बघा, मी लास्ट क्वेश्चन मध्येही सांगितलं होतं की दोन्हीकडे जेव्हाही काही सेम येतं तर आपण त्याला काय करतो? कॅन्सल आउट करतो. सो आता इथे 4 काय आहे? कॉमन आहे. सो वी कॅन्सल इट आउट अँड क्यू इज इक्वल टू आर. सो आपल्याला हे आलेलं आहे की क्यू इज इक्वल टू आर. क्यू हा आरच्या इक्वल आहे. याचा अर्थ आपण इथे असं लिहू शकतो का? हा, म्हणजे आर आणि क्यू इक्वल आहे. सो आपण ह्याचा अर्थ असं लिहू शकतो का? पी क्यू आणि आर यांचा रेशो जर मी लिहायला गेले तर सॉरी हा, तर पी काय आहे? 3 टाइम्स आहे क्यूचा, बरोबर. मग मी 3 लिहिणार बिकॉज पी जास्त काम करते क्यू पेक्षा. सो 3 टाइम्स असाच लिहिला. आणि क्यू आणि आर हे सेमच आहे, म्हणजे हा जो 1 असेल तर तोही काय आहे? 1 आहे. ओके, सो हा मी असा लिहिलेला आहे. सो उत्तर काय आहे? 3:1:1. आन्सर इज 3:1:1. सगळ्यात आधी प्रश्नात दिलं होतं की पी जो आहे तो 3 टाइम्स क्यू एवढा काम करतो. सो P does 3 times as much as work Q. So P does 3 times work of Q. ओके, तसाच P आणि Q म्हणून 4 टाइम्स R चं काम करतात, म्हणून मी तसं इक्वेशन बनवलं. त्याच्यानंतर P च्या जागेवर हा जो P आहे त्याचा 3Q व्हॅल्यू आहे, ती 3Q व्हॅल्यू P च्या जागेवर मी 3Q व्हॅल्यू टाकली आणि 3Q प्लस Q इज 4Q आणि 4R मी तसंच लिहिलं. दोन्हीकडे 4 आणि 4 कॉमन होते, सो मी कट केले. याचा अर्थ 4 आणि R ची व्हॅल्यू जी काही आहे रेशिओ मध्ये ती सेम येणार. ओके, तर त्याच्यानंतर P ची काय व्हॅल्यू आहे? 3 टाइम्स आहे, सो मी इथे 3 लिहिला. आणि दोघांची व्हॅल्यू जर मी 1:1 कन्सिडर केली तर ती 1 आणि 1 सेम येणार. सो आन्सर इज 3:1:1. ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अ क्यूब हॅज 6 नंबर्स मार्क्ड 1, 2, 3, 4, 5 and 6 ऑन इट्स फेसेस. 3 व्ह्यूज ऑफ द क्यूब्स आर शोन बिलो. म्हणजे हे 3 क्यूब दिलेत आणि ह्याच्यामध्ये 1 to 6 पर्यंत नंबर्स आहेत. तर हे त्याचे व्ह्यूज दिलेले आहेत त्यांनी. आणि आता इथे एक नवीन क्यूब दिलाय, तर त्याचा ए आणि बी जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथे 5 दिलाय आणि ए बी फाइंड आउट करायचा आहे. सो आता ह्याची टेक्निक कशी आहे? सगळ्यात पहिलं आपण हे जे व्ह्यू दिलेले आहेत ना क्यूब्सचे ते बघणार, बिकॉज तिथूनच आपल्याला हिंट मिळणार आहे. सो दोघांमध्ये काय कॉमन आहे? ह्या फर्स्ट 2 क्यूब्स बघा. जर हा क्यूब ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे, लेट अस नेम देम. सो सगळ्यात पहिला इथे 1 आणि इथे 1 कॉमन आहे, राईट. सो आपण काय करणार? सगळ्यात पहिला ए आणि बी लिहिणार आणि त्याच्यामध्ये कॉमन काय आहे? 1. सो आपण 1 आणि 1 लिहिणार. ओके, त्याच्यानंतर आपण क्लॉकवाईज जायचंय. सो 1 नंतर काय येतो? जो कॉमन नंबर आपण फाइंड आउट केलाय त्यानंतरचा नंबर आहे इथे 4. पहिल्या क्यूब मध्ये 4 आहे, सो 4 लिहिला. आणि दुसऱ्या क्यूब मध्ये जर आपण क्लॉकवाईज गेलो तर नेक्स्ट नंबर काय येतो? 3 लिहिला. त्याच्यामध्ये नेक्स्ट नंबर काय येतोय क्लॉकवाईज गेल्यावर? 6. आणि इथे काय येतोय? 2. ठीक आहे. आणि आता ह्याच्यामध्ये राहिला का 1, 2, 3, 4 आणि 5 राहिला. सो 5 आपण 1च्या खाली लिहिणार आणि 6. आता ऑलवेज कीप इन माइंड, जे नंबर ज्याच्या खाली आलेत ना ते कायम एक दुसऱ्याच्या ऑपोजिट असणार आहेत.
म्हणजे एक जर ह्या फेसमध्ये असेल तर तो त्याच्या बिहाइंड असणार आहे, ते ऑपोजिट असणार आहेत. सो इथे 1च्या ऑपोजिट 5 आहे, म्हणजेच इथल्या क्यूबमध्ये इथल्या साईडला ऑपोजिट साईडला काय असणार आहे, 1 नंबर असणार आहे. इथे काय असणार आहे, 1 नंबर, ऑपोजिट साईडला 1 नंबर असणार आहे. याचाच अर्थ जर ऑपोजिट साईडला 1 नंबर आहे तर 1 ची शक्यता इथे आणि इथे येण्याची नाहीये. म्हणजे 1 ए आणि बी ची जागा नाही घेऊ शकत, बिकॉज तो 5च्या ऑपोजिटला आहे, ऑपोजिट फेसवर आहे. म्हणून ए आणि बी मध्ये 1 नाही येऊ शकत. याचाच अर्थ आपण एलिमिनेट करून जे जे 1 आहे ते ऑप्शन्स आपण काढून टाकणार आहोत. सो 1 नाही येणार, इथे पण 1 नाही, इथे पण 1 नाही. सो आपल्याकडे एकच राहतोय, दॅट इज ऑप्शन 1, दॅट इज 2 and 3. सो आपल्याला काय मिळणार आहे, आन्सर 2 and 3. आपण जर हे व्हेरीफाय करायचं आहे तर आपण बी आणि सी मध्ये पण व्हेरीफाय करू शकतो. ह्या दोघांमध्ये काय कॉमन नंबर आहे, ह्या दोघांमध्ये 3 आणि 3 कॉमन आहे. सो आपण बी आणि सी घेऊयात आणि 3 आणि 3 कॉमन लिहूयात सगळ्यात पहिले नंबर्स. ओके, मग क्लॉकवाईज जायचं आपल्याला. 3 नंतर 2 आणि 1, मग 3 नंतर 2 आणि 1. आता इथे पण क्लॉकवाईज जा. 6 मग 5, 6 मग 5. ओके, तर इथेही बघा 1च्या ऑपोजिट काय आलेला आहे, इथेही 5 आलेला आहे. याचा अर्थ 5 हा येणारच नाहीये ऑप्शन मध्ये. ए आणि बी च्या जागेवर 5 हा येणारच नाहीये, बिकॉज 1 ही शेजारी येऊच नाही शकत 5च्या, बिकॉज तो ऑपोजिट मध्ये आहे. सो राहिलेले नंबर्स काय आहे ऑप्शन मध्ये. सो 1चा आपण एलिमिनेट केलेला आहे आणि 2 आणि 3 इज द आन्सर. सो जे बाकीचे कॉम्बिनेशन्स आहे ते तुम्ही ए आणि सी चं हे कॉम्बिनेशन करून बघू शकता. यू विल फाइंड द सेम आन्सर. नेक्स्ट. ओके, सो आपल्याला इथे कोड दिलेला आहे. ओपन द डोर मीन्स कातेजो, डोर इज क्लोज्ड इज जो पा मा, आणि डोर इज गुड इज ला रा पा. सो व्हॉट इज अ कोड फॉर क्लोज्ड, म्हणजे क्लोज्ड साठी काय वर्ड यूज केलाय, काय कोड यूज केलेला आहे तो सांगायचा आहे. सो सगळ्यात पहिला आपल्याला इथे ना जे कॉमन दिसतं ते आपण आय गेस डिलीट करू शकतो, कट करू शकतो. सो ओपन द डोर आता आणि डोर इज क्लोज, सो दोघांमध्ये काय कॉमन दिसतंय, डोर आणि डोर. आता ह्या दोघांमध्ये, ह्या दोन्ही कोड्स मध्ये डोर हा शब्द कॉमन आहे. याचाच अर्थ इथेही काहीतरी कॉमन असेल. इथे काय कॉमन आहे, जो आणि जो. सो आपण जो आणि जो कट करणार, बिकॉज डोर इज कट. ओके, सो आता डोर इज क्लोज अँड दिस इज गुड. ह्या दोन सेंटेन्स मध्ये काही कॉमन दिसतंय का, येस, दॅट इज. सो इज आणि इज कट करणार. इथे काही कॉमन दिसतंय का, बिकॉज इज कॉमन आहे दोघांमध्ये. सो पा आणि पा, बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये क्लोज्ड हा नाहीच आहे वर्ड, सो याच्यामधलं उत्तर तर नाहीच येणार. क्लोज्ड हा वर्ड फक्त इथे आहे आणि हे दोन्ही कट झालेले आहेत, तो राहतो काय, मा. सो द आन्सर इज मा. ओके, परत सांगते. आपल्याला काय दिले होते, कोड दिलेले होते की ओपन द डोर म्हणजे कातेजो, डोर इज क्लोज्ड मीन्स जो पा मा, दिस इज गुड इज ला रा पा. बरोबर. आता जे काही कॉमन आहे ते आपण आधी कट करणार आहोत. दोघांमध्ये काय कॉमन आहे, डोर आणि डोर, डोर अँड डोर. सो वी कट. इथे डोर डोर काय, जो जो. ओके, ह्या दोघांमध्ये काही कॉमन आहे का, येस, इट इज आणि इज. सो पा आणि पा, पा आणि पा कट. आता नीट बघा, इथे फक्त क्लोज राहिलेला आणि आपल्याला क्लोजडच विचारलेला आहे आणि इथे एकच रिमेनिंग आहे, क्लोजचा शब्द एकच असू शकतो कोड, दॅट इज मा, एम ए. सो दिस इज आन्सर. नेक्स्ट. ओके, ओके, सो इथे आपल्याला एक पझल काइंड ऑफ दिलेला आहे आणि आपल्याला ही मधली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो लुक ॲट दिस केअरफुली. आपण जर हे नंबर्स ऍड केले तर हे याचं सम असू शकतं का, 6 + 4 10, 10 + 2 12, 13. तर 13शी याचा काही संबंध आहे का, नाही. ओके,
आता इथेही बघा ह्याचं ऍडिशन करून काहीच नाही होणार आहे, इवन स्क्वेअर केल्यावरही काही नाही होणार ॲज सच, बिकॉज 36 प्लस 24 ह्याची पण व्हॅल्यू 289 एवढी नाही येणार. सो लेट अस सी बाय टेकिंग द क्यूब्स. ओके, सो सगळ्यात पहिला आपण ह्याची क्यूब घेऊयात. इथे जे नंबर्स दिलेत ह्याची क्यूब घ्यायची आहे. पहिल्या डायग्राम मध्ये 2 चा क्यूब, 2 चा क्यूब आणि प्लस करूयात आपण त्याला 4 चा क्यूब प्लस 6 चा क्यूब आणि 1 चा क्यूब. 2 चा क्यूब इज 8, 4 चा क्यूब इज 64 आणि 6 चा क्यूब इज 216 आणि 1 चा क्यूब इज 1. ओके, सो हे जे क्यूब्स आहेत ते तुम्हाला लर्न असले पाहिजे. ओके, सो दॅट अशा टाईपचे क्वेश्चन्स आले की तुम्हाला पटपट लिहिता येतील ते क्यूब्स. ओके, सो आता आपल्याला ह्याला ऍड करायचं आहे. 2 842 72 plus 217 which is 9 8 and 2. सो इथे आलाय का 289? बरोबर आहे, इट इज राईट 289. याचाच अर्थ याने इथे क्यूब्सचे सम केलेले आहेत, क्यूब्सचं ॲडिशन केलेलं आहे. तर सेम लॉजिक आपण व्हेरीफाय करूयात, इथे यूज केलंय. सो ह्या दोघींमध्ये व्हेरीफाय झालाय तर आपण डिरेक्टली याला मूव्ह ऑन करूयात, बिकॉज परत तुम्हाला टाइम वेस्ट नाही करायचा आहे. बिकॉज आपल्याला लेस दॅन 1 मिनिट एका क्वेश्चनसाठी लेस दॅन 1 मिनिट द्यायचं आहे, तेव्हाच तुमचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ओके, सो नेक्स्ट काय आहे? 3 चा क्यूब प्लस 5 चा क्यूब 7 चा क्यूब प्लस 2 चा क्यूब. ओके, आता आपण ह्यांच्या सगळ्यांचे इथे क्यूब्स घेतलेले आहेत. सो 3 चा क्यूब 27, 5 चा क्यूब 125, 7 चा क्यूब 343 आणि 2 चा क्यूब 8. नाउ ह्यांना जे ॲडिशन करायचे आहे 152 प्लस 3 503 आलेला. अगेन व्हेरीफाईड, बरोबर आलेला आहे आपला 503. आता आपण वी विल मूव ऑन टू द लास्ट सर्कल, दॅट इज दिस वन, सगळ्यात लास्ट. सो आपण सगळ्यात पहिला 2 चा क्यूब घेणार. 2 क्यूब प्लस 4 क्यूब प्लस 5 क्यूब प्लस 9 क्यूब. ओके, सो 2 चा क्यूब इज 8, 4 चा क्यूब इज 64, 5 चा क्यूब इज 125 and 7 चा क्यूब इज 7, 9 चा क्यूब इज 729. ओके, आता आपण ह्याला ऍड करणार. 72 प्लस 4 5 8 6, म्हणजे हे दोन जर युनिट डिजिट 6 येत असेल तर हे दोन एलिमिनेट झालेत ऑलरेडी. 6 7 5 2 and 9. सो 2 इथे जेव्हा 2 येतो तेव्हा तुम्हाला आन्सर मिळून जाईल, दॅट इज दिस वन. So but we will find the first number also, that is hundreds place, that is 926. So answer is 926. इथे आपण काय केलंय, एव्हरी जो बाहेरचा डिजिट आहे, सर्कलचा जो बाहेरचा डिजिट आहे त्याचे क्यूब्स घेतलेत आणि त्यांचे क्यूब्स घेतल्यावर आपण त्यांना ऍड केलंय आणि मग ऍड केल्यावर तो जो मधला नंबर आहे तो फाइंड आउट केलेला आहे. तसंच आपल्याला ह्याचा आन्सर मिळालाय 2 क्यूब प्लस 4 क्यूब प्लस 5 क्यूब प्लस 9 क्यूब, इट इज 926. So answer is 926. नेक्स्ट क्वेश्चन. ए बी सी डी ई आणि एफ ही मुलं
परस्परांकडे तोंड करून कानदुखीचा खेळ खेळण्यासाठी वर्तुळाकार बसलेली आहेत आणि ती तेथे दिसलेल्या क्रमाने असतील असे नाही. हे हे मूल एफ च्या समोर आहे. सो सगळ्यात पहिला आपण ड्रॉ करायला स्टार्ट करूयात. सो हे कसे बसलेत, एका सर्कल मध्ये बसलेले आहेत. सो आय विल जस्ट ड्रॉ अ सर्कल. जस्ट टेक इट फ्रॉम हियर, जस्ट अ सेकंड. हा, सो ए हे का, हे सगळे मुलं ए बी सी डी ई आणि एफ 6 मुलं आहेत. ते एका सर्कल मध्ये बसलेले आहेत आणि काय दिलंय, सगळ्यात आधी असं दिलेलं आहे की ते एक दुसऱ्याच्या ह्याच ऑर्डर मध्ये बसतील असं नाही. सो त्याने ऑर्डरही दिलेला आहे. सगळ्यात पहिला ए हे मूल एफ च्या समोर बसलंय. सो सगळे आतमध्ये तोंड करून बसलेत असं त्याने सांगितलंय. सो विल जस्ट ड्रॉ अ रफ डायग्राम. 1 2 3 4 आणि इथे 5 6 असं. ओके, सो सपोज हे सगळे असे बसलेत आतमध्ये तोंड करून असं दिलेलं आहे. सो ए जो आहे तो एफ च्या समोर बसलाय, म्हणजे ऑपोजिट बसलेत असे, ए अमोरासमोर बसलेत. नेक्स्ट काय दिलंय, सी च्या डावीकडे, ए हे सी च्या डावीकडेही बसले, सी च्या डावीकडे. सो सी च्या डावीकडे कोण बसलंय, ए बसलंय. सो सी जर मी इथे पकडला तो सी ची डावी बाजू ही होते, म्हणजेच सी च्या डावीकडे ए बसलेला आहे. इट इज राईट. ओके, नेक्स्ट ई हे मूल डी किंवा बी च्या शेजारी नाही. सो नाही वी विल कीप इट लेटर. आपण हे लेटर करूयात, बिकॉज आहे नाही वी डोंट नो, बिकॉज आपल्याला माहित नाही की ई कुठे आहे किंवा बी आणि डी चंही अजून आपल्याला काही माहिती नाहीये. सो लेट अस कीप इट फॉर लेटर. नंतर बी हे मूल ए च्या शेजारी नाही. याचा अर्थ ए च्या शेजारी म्हणजे हा हे प्लेस तर गेलेला आहे शेजारी, पण हे प्लेस नाही. याचा अर्थ इथे बी नाही येणार, बी इथे येणार नाहीये. ओके, सो जर बी हे मूल स्वतःच्या डावीकडील मुलाच्या कानात सर्वात प्रथम बुजबुज करणार असेल तर पहिल्या फेरीच्या शेवटी कानात संदेश बोलण्याची संधी न मिळणारे मूल निवडा. सो आता आपण तो जो प्रिव्हियस वाला स्टेटमेंट घेतला होता, जो आपण लेटर करूया बोललो होतो. सो ई हे मूल डी किंवा बी च्या शेजारी नाही. आता बी इथे येत नाही, ह्याचा अर्थ बी इथे किंवा इथे असणार आहे. हे मूल डी किंवा ई इथे येणार, बिकॉज त्याला बी ही नकोय बाजूला आणि डी ही नकोय बाजूला. ओके, आणि बी चा इथे यायचा संबंधच नाही, बिकॉज त्यांनी ऑलरेडी लिहिलाय बी हा ए चा शेजारी असूच नाही शकत. सो बी इथे असणार आणि जो डी आहे तो इथे असणार, बिकॉज ही जागा बी ची नाही असू शकत. याचाच अर्थ डी इथे येणार आणि जो बी आहे तो इथे येणार, बिकॉज ई ला डी आणि बी हे शेजारी नकोय. सो ही जी प्लेस आहे ती ई चीच आहे, बिकॉज त्याला बाजूला ते असतात ना जे फ्रेंड्स ज्यांचं पटत नाही. सो ईचं डी आणि बी शी पटत नाही म्हणून ते आजूबाजूला नाही, नको आहेत त्याच्या. सो सी आणि एफ त्याच्या बाजूला बरोबर प्लेसमेंट झाली ईची, आणि इथे बी नाही येऊ शकत म्हणून इथे डी आलाय आणि बी इथे आलेला आहे. ओके, सो तर प्रश्न काय आहे, जर बी हे मूल स्वतःच्या डावीकडील मुलाच्या कानात सर्वात प्रथम, आता तुम्ही हा जो विस्परिंग गेम आहे तो तुम्ही खेळला असाल, सगळ्यात पहिला जे विस्पर करतं, ओके, सगळ्यात पहिला जे विस्पर करतं आपल्या डावीकडून जर ते विस्पर करत असेल, जो शेवटचा पर्सन येतो तोच सगळ्यात मोठ्याने बोलतो आणि त्याला विस्पर करायचा चान्स नाही मिळत. ओके, सो तेच विचारतायत की सगळ्यात शेवटी कानात संदेश बोलण्याची संधी न मिळणारा, म्हणजे जो शेवट येणार आहे त्यालाच ती कानात बोलायची संधी नाही मिळणार. म्हणजे बी नी हा खेळ डावीकडून स्टार्ट केलाय, बी ची डावी कोणती आहे, ही. याचाच अर्थ जर आपण असं कानात विस्पर करत गेलो तर सगळ्यात शेवटी डाव कोणाचा येणार आहे, डी चा, बरोबर. आणि डी जो आहे तो मेसेज जोरात बोलणार आहे, डी ला इथे बी च्या कानात सांगायची संधीच नाही मिळणार आहे. तो सगळ्यात शेवटचा कोण असणार आहे, डी. सो डी ला संधी नाही मिळणार, सो उत्तर आहे फक्त डी. ओके, मी परत एक्सप्लेन करते. ए हे एफ च्या समोर आहे, सो ए आणि एफ आतमध्ये बसलेले आहेत. तर क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की सगळ्यांचे तोंड असे आहेत म्हणून मी एरोज ड्रॉ केलेत. सो ए हे एफ च्या समोर बसलेला आहे, आपण तसं त्यांची प्लेसमेंट दिलेली आहे.
त्याच्यानंतर असं दिलंय की च्या च्या डावीकडे ए बसलेला आहे. सो च्या डाव्या बाजूला आपण ए ला दिलेला आहे. त्याच्यानंतर असं दिलंय की बी हा ए चा शेजारी नाहीच असू शकत. सो इथे तर चान्सच नाहीये बिकॉज इथे ऑलरेडी सी बसलेला आहे. सो इथे इथे बी नाही येऊ शकत बिकॉज त्याला शेजारी ए नको आहे. सो बी ला आपण इथे ठेवला. आणि असं दिलंय की डी आणि बी ई चे शेजारी नाहीये. सो इथे डी आणि बी चा काही चान्सच नाहीये म्हणून आपण ई ला इथे दिलाय आणि बी इथे प्लेस झाला. मग इथे कोण राहिला? डी, म्हणून डी इथे बसला. तर बी नी हा गेम डावीकडून चालू केला आहे. म्हणजे बी ची डावी ही आहे म्हणून त्याने हा गेम इथे विस्परिंग चॅलेंज इथून स्टार्ट केलं. आणि जो शेवटचा असणार आहे त्याला ह्याच्या कानात विस्पर करायला नाही मिळणार बिकॉज ह्यानेच हा गेम स्टार्ट केलाय. सो सगळ्यात शेवटी जो मेसेज बोलणार असेल तो कोण असेल? डी असेल. तो आउटस्पोक लाऊडली तो मेसेज सांगेल. सो डी इज द वन हु विल नॉट गेट द चान्स टू विस्पर, म्हणून डी इज द आन्सर. सो फक्त डी हे उत्तर येईल. नेक्स्ट. ओके. सो आता इथे सर्कल दिलाय आणि त्याच्यामध्ये अल्फाबेट्स दिलेत. तर आपल्याला हा पॅटर्न फाइंड आउट करायचा आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं की इथे जो नंबर मिसिंग आउट आहे तो कोणता आहे. ठीक आहे. तर आपण एक काम करायचं, आधी आपण ABCD एका फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊयात आणि देन वी विल फाइंड आउट की काही पॅटर्न दिसतोय का आपल्याला. ओके. सो आपण जे 1 to 13 आणि मग 13 to 26 जे काही आपण लिहितो तसंच लिहायचं आपल्याला. ए आणि मग आपण एन एन झेड. ओके. सो सगळ्यात पहिला नंबर सगळ्यात पहिला ए दिलाय आणि ए वरून सी. सो ए सगळ्यात पहिला ए आणि मग एक स्किप, मग सी, मग सी वरून एफ, मग दोन स्किप केलेत आणि मग एफ. मग आपण ह्याला पेंडिंग ठेवूयात. मग ओ ला दिलाय आणि मग ओ नंतर कितीला दिलाय? यू. 1 2 3 4 5 आणि मग यू ला दिलाय. ओके. सो आता इथे पॅटर्न बघा. इथे सगळ्यात पहिला ए नंतर किती स्किप केलाय? एक अल्फाबेट स्किप केलाय. त्याच्यानंतर किती स्किप केलेत? 2 अल्फाबेट स्किप केलेत. राईट. आपल्याला तो इन्क्रीजिंग पॅटर्न दिसतोय का? 1 2. मग किती स्किप होतील? 1 2 3. ओके. आय नंतर जे, सॉरी जे. ओके. सो आय नंतर जे. सो 1 2 and 3. आणि नंतर परत आपण व्हेरीफाय करूयात. 1 2 3 आणि 4 स्किप करून काय आला? ओ. मग परत 4 नंतर किती स्किप करावे लागतील याला? 5. सो 1 2 3 4 and 5. येस. सो आपला जो पॅटर्न आहे तो बरोबर आहे. सगळ्यात पहिला एक स्किप केला, मग 2 स्किप केलेत, मग 3 स्किप केलेत, मग 1 2 3 4 आणि मग 1 2 3 4 5 आणि मग नेक्स्ट अल्फाबेट घेतलेला आहे. सो आपलं उत्तर काय आहे? इथे एफ नंतर काय आलं पाहिजे? जे. सो जे इज द आन्सर. सो दॅट 3 अल्फाबेट स्किप करून जे येतो. ओके. सो जे इज द आन्सर. नंबर ऑफ अल्फाबेट इन्क्रीज होत गेलेत. स्किप म्हणजे स्किप काउंट केलेला आहे. व्हेरी इझी क्वेश्चन. नेक्स्ट आता इथे 3 विधान दिलेत. 3 विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. सो हे जे निष्कर्ष असलेले पर्याय आहेत तेच निवडायचे आहेत आपल्याला. ओके. सगळ्यात आधी काय दिलंय? सर्व बी हे जे आहेत. सो जेव्हा कधी सर्व येतं ना, सर्व, सो सगळ्यात पहिला तो जो सर्व आहे तो आतमध्ये येतो. ओके. सो सर्व बी म्हणजे हे हा जो आहे, थोडस मोठं ड्रॉ करते, सॉरी. हा जर बी असेल तर हा जो बी आहे हा सर्व कोणाच्या आतमध्ये आहे? जे.
सर्व बी हा जे आहे. ओके, हा बी आहे, हा पूर्ण बी जेच्या अंडर आहे असं त्यांना म्हणायचंय. सो हा जो पूर्ण बी आहे इट इज अंडर जे. सर्व बी हा जे आहे, जे आहेत. काही सी हे जे आहेत. सो काही सी हे जे आहेत, लेट अस ड्रॉ इट हिअर. काही सी हे जे आहेत. सो हे जे काही जे आहेत ते सी पण आहेत आणि जे पण आहेत. सो काही सी मधला भाग हा जे आहे असंच त्यांनी दिलेला आहे इथे. सेम आय एम ड्रॉइंग. काही सी जे आहेत, जेच्या आत येत आहेत, आणि सर्व पी हे सी आहेत. सर्व पी हे सी आहेत, म्हणजे सर्व पी हे सी आहेत. सो पी जो आहे तो इथे आहे. सर्व पी, सर्व जेव्हा काही सर्व येताना ज्याच्या समोर तो कोणाच्या तरी इनसाइड येतो. ओके, सो सर्व पी इज हिअर अँड इट इज इनसाइड सी. सो सर्व पी हे सी आहे. तर आता आपल्याला विचारलंय काय की काही सी हे बी आहेत. सो काही सी बी आहेत का? वी डोंट नो, बिकॉज ते क्लॅरिटी नाही आहे क्वेश्चन मध्ये. सो वी डोंट नो. काही बी हे सी आहेत. काही बी हे सी आहेत. काही बी हे सी आहेत. नाही, या दोघांमध्येही काही कॉमन दिसत नाहीये. सो हेही क्वेश्चन मार्क आहे. एकही पी हे जे नाही, पण आपल्याला परत याची क्लॅरिटी नाहीये क्वेश्चन मध्ये की बी आणि पी आणि जे मध्ये काही कॉमन आहे की नाही. परत ह्या स्टेटमेंट मध्ये पण आपल्याला काय दिसतं, क्वेश्चन मार्क दिसतं. सो वी डोंट नो हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत की नाही, बिकॉज काय कॉमन आहे काय कॉमन नाहीये ह्यांच्यामध्ये याची क्लॅरिटी त्यांनी दिलेली नाहीये क्वेश्चन मध्ये. सो कन्क्लुजन मध्ये काय येणार, फक्त अ आणि बी नाही, आपल्याला माहिती नाहीये. ब आणि क नाही माहिती, बिकॉज अगेन क्वेश्चन मार्क. सर्व बरोबर आपल्याला नाही माहिती, बिकॉज सर्व बरोबर असण्यासाठी काहीतरी त्यांनी क्वेश्चन मध्ये क्लॅरिटी हवी होती. इट इज नॉट देअर. सो एकही नाही. सो एकही नाही हे बरोबर उत्तर असेल, बिकॉज पी आणि जे मध्ये काही कॉमन आहे का हे नाही दिलेलं आहे. ओके, सी आणि बी मध्ये काही कॉमन आहे तेही काही रिलेशन नाहीये. सो उत्तर काय असेल, एकही नाही. नेक्स्ट, 4:20 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. ह्या इट मीन्स ते आपल्याला अँगल विचारतायत, मिनिट काटा आणि आवर काटा. सो आय होप तुम्हाला क्लॅरिटी असेल मिनिट हँड अँड आवर हँड मध्ये. आवर हँड मीन्स तो जो आवर्स दाखवतो आणि मिनिट्स जो फास्ट फिरतो आणि मिनिट्स कंप्लीट करतो, राईट. ओके, सो आपल्याला इथे जेव्हा काही आपल्याला अँगल फाइंड आउट करायचं असेल आणि आपल्याला मिनिट्स आणि आवर्स दिले असतील आणि त्या दोघांमधला अँगल फाइंड आउट करायचं असेल मिनिट हँड आणि आवर हँड मध्ये, सो वी ऑलवेज यूज अ फॉर्म्युला दॅट इज 11/2 मिनिट्स मायनस 30 आवर्स. ओके, हा जो फॉर्म्युला आहे हा लर्न करा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपल्याला अँगल फाइंड आउट करायचं असेल then we use this formula always. Okay, so it was 11/2 minutes minus 30 hours. This is the formula. Okay, so आता इथे m च्या जागेवर आपण मिनिट्स लिहिणार आहोत जे इथे लिहितात, आणि आवर्स म्हणजे तास, जे तास इथे 4 दिलेले आहेत ते. सो आपण ते प्लेस करूया तिथे व्हॅल्यूज. 11/2 इंटू मिनिट्स काय आहेत 20. सो 20. बाय चान्स तुम्ही गडबडीमध्ये कधी कधी आवर्स आणि मिनिट्स एक्सचेंज करू शकता. सो बी व्हेरी केअरफुल वाईल प्लेसिंग द व्हॅल्यूज. सो m मिनिट्स इथे 20 आणि इथे 30 तसाच लिहिणार आपण, इंटू आवर्स किती आहेत 4. ओके, सो इथे 2 आणि 20 कट होतात, डिवाइड होतात. 2 10 जा 20 बरोबर, आणि 11 इंटू 10 काय येतं 110 मायनस 4 3 जा 12 आणि हा 0 एक्स्ट्रा तसाच
सो आता इथे बघा, जेव्हा आपण याला मायनस करतोय तर आता हे इथे काय येणार, नेगेटिव्ह व्हॅल्यू येणार आहे, बिकॉज 110 हा 120 पेक्षा मोठा आहे आणि मोठ्या नंबरला नेगेटिव्ह साईन आहे. सो 20 मायनस 110 इज 10 आणि मोठ्या नंबरला नेगेटिव्ह साईन उलटे आहेत. सो इट इज 10 आणि डिग्रीज मध्ये, बिकॉज आपल्याला अँगल द्यायचा आहे, सो डिग्रीचा सिम्बल द्यायचा आहे. सो जर हा उत्तर असेल, हे उत्तर असेल तर ठीक आहे क्वेश्चन मध्ये, ऑप्शन्स मध्ये. जर हे उत्तर ऑप्शन्स मध्ये नसेल तर आपल्याला सेकंड अँगल ही फाइंड आउट करता येतो. सो तो जो सेकंड अँगल असेल तो आपण कसा फाइंड आउट करणार आहे, फॉर सेकंड अँगल व्हॉट विल वी डू इज, फॉर सेकंड अँगल आपल्याला माहिती आहे की पूर्ण सर्कलचा अँगल किती असतो, 360 डिग्री, राईट. सो आपण 360 डिग्री घेणार आणि 360 डिग्री मधून आपल्याला जे उत्तर इथे आलेलं आहे ना ते इथून मायनस करणार, बिकॉज इथे नेगेटिव्ह 10 डिग्री, सो आपण ते 10 डिग्री नेगेटिव्ह लिहिलंय आणि जेव्हा आपण हे मायनस करतो तर आपलं उत्तर काय येतं, 350 डिग्रीज. सो द आन्सर, द सेकंड अँगल उत्तर काय असेल, 350 डिग्री. सो इथे ते ऑप्शन मध्ये नाहीये, ऑप्शन मध्ये 10 डिग्रीजच आहे. सो विल टेक द 10 डिग्रीज. ओके, दिस इज हाऊ वी डू इट. सगळ्यात पहिला आपण हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. जेव्हा कधीही क्वेश्चन मध्ये हे दिलं असेल की मिनिट हँड अँड आवर हँड मधला आपल्याला अँगल काढायचा आहे, तर सगळ्यात पहिला आपण हा फॉर्म्युला लिहिणार, 11/2 मिनिट्स मायनस 30 आवर्स. सो इथे आपल्याला मिनिट्स लिहायचे आहेत आणि इथे आपल्याला आवर्स जे समोर दिलेले असतात ते लिहायचे असतात. सो 11/2 मिनिट्स किती आहे, 20 आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले होते आणि 30 तसाच लिहिला आणि आवर्स काय होते, 4 आणि इथे 2 आणि 10 डिवाइड झाला, भाग झाला. सो 11 into 10 is 110 आणि 30 into 4 is 120 आणि या दोघांना मायनस केल्यावर, बिकॉज 120 मोठा आहे म्हणून नेगेटिव्ह उत्तर आलंय -10 डिग्री आणि आपलं उत्तर -10 डिग्री आहे. आणि जेव्हा आपल्याला सेकंड अँगल फाइंड आउट करायचं असेल तर आपण टोटल डिग्री अँगल जो असतो दॅट इज 360 डिग्री, त्याच्यामधून आपण हा फाइंड आउट केलेला मायनस करणार आणि आपल्याला अँगल येतो 350 डिग्री. सो द आन्सर इज 10 डिग्रीज. ओके, PQRST आणि U या 6 सदस्यांच्या आणि 2 पिढ्यांच्या कुटुंबात 3 पुरुष, नोट डाऊन, 3 पुरुष व 3 स्त्रिया. सो 3 पुरुष आणि 3 स्त्रिया आहेत. सो आपण पटकन इथे नोट करून ठेवूयात, 3 मेल आहेत आणि 3 फिमेल आहेत. यात 2 विवाहित जोडपे, म्हणजे 2 मॅरिड आहेत, 2 मॅरिड आहेत. सो मी फक्त MARR लिहिते. आणि 2 अविवाहित भावंडे आहेत, म्हणजे 2 ब्रदर अँड सिस्टर आहेत, ते अनमॅरिड आहेत. ओके, यू ही पी ची मुलगी आहे. सो सपोज इथे दिलेलं आहे की 2 पिढ्या आहेत, याचा अर्थ आपल्याकडे 2 स्टेप्स येणार आहेत. 2 पिढ्या म्हटल्यावर 2 स्टेप्स येणार. सो यू ही पी ची मुलगी आहे, सो पी वरती येणार आणि हिची मुलगी कोण आहे, यू. ओके, आणि मुलगी आहे म्हणून आपण नेगेटिव्ह साइन लिहिणार आणि जेव्हा कोणी मुलगा असेल, मेल असेल, तर आपण वरती पॉझिटिव्ह साइन देणार. आता इथे फिमेल आहे म्हणून मी नेगेटिव्ह साइन दिलाय. सो आपल्याला हिच्याबद्दल काही आयडिया नाहीये वेदर शी इज मेल और फिमेल, म्हणून आपण त्याला ब्लँक सोडूयात. ओके, हा झाला आपला. आणि क्यू ही आर ची सासू आहे. क्यू ही आर ची सासू आहे याचा अर्थ क्यू इथेच येणार, बिकॉज 2 जनरेशन पेक्षा दिलेलं नाहीये जास्त काही. आपल्याला दिलंय क्वेश्चन मध्ये की इथे 2च पिढ्या आहेत, याचा अर्थ क्यू कुठे येणार, इथे येणार. आणि ह्या दोघांचं लग्न झालेलं असावं, दे आर मॅरिड, म्हणजे आपल्याला एक मॅरिड कपल मिळालेला आहे. सो दोघे मॅरिड आहेत आणि सासू आहे, क्यू ही सासू आहे म्हणून ही नेगेटिव्ह येणार. ह्याचाच अर्थ ही नेगेटिव्ह नाही येणार, हे पॉझिटिव्ह येणार, बिकॉज फिमेल फिमेल थोडी असेल, राईट. देर कॅन बी, बट इथे आपल्याला तसं दिलेलं नाहीये. सो इथे हा मेल असेल आणि ही सासू आहे म्हणून ही फिमेल असेल. आणि कोणाची सासू आहे, तर ही आर ची सासू आहे. सो इथे एक अजून ब्लँक आहे,
आणि आर ची सासू म्हटल्यावर इथे अजून एक मॅरिड कपल आहे आणि ही आर ची सासू आहे, म्हणजेच ही फिमेल आहे, राईट. आर ची सासू दिलंय म्हणून ची म्हणल्यावर शी इज अ फिमेल आणि सासू आहे म्हणून ही पण फिमेल. ओके. आणि ऑटोमॅटिकली जर ही फिमेल असेल तर हा कोण झाला, मेल झाला. ओके, सासरा झाला आरचा. ओके, सो दिस इज अ रिलेशन. अजून आपल्याला हे दुसरा मॅरिड कपलचं काही आयडिया नाहीये की हु शी इज मॅरिड टू. आपण पुढे बघूयात. टी हा अविवाहित पुरुष आहे. सो अविवाहित असल्यावर इथे येईल का तो, नाही, पण तो हिचा भाऊ असेल, राईट. आणि हिचाही भाऊ इथे असेल. सो हिचा भाऊ असेल, जेव्हा कोणी भाऊ बहीण असेल तर आपण त्यांच्यामध्ये इज इक्वल टू साइन टाकणार. ओके, सो टी हा अविवाहित पुरुष आहे. सो एक अनमॅरिड मिळाला आपल्याला आणि ही दुसरी अनमॅरिड होती. सो आपल्याला दोन्ही अनमॅरिड मिळालेले आहेत. सो इथे टी हा अनविवाहित पुरुष आहे. सो पुरुष म्हटल्यावर मी प्लस टाकला त्याच्यावरती. ओके, एस हा पुरुष आहे. सो एस बद्दल काही इन्फॉर्मेशन नाहीये, जस्ट एस हा पुरुष आहे. सो एस हा पुरुष आहे आणि दोन मॅरिड कपल आहेत म्हटल्यावर एक मॅरिड कपल आपल्याला इथे मिळालेला आहे, याचाच अर्थ दुसरा मॅरिड कपल इथे असेल आणि हा कोण असेल, एस हा पुरुषच असेल, बिकॉज हिअर शी नीड्स अ मेल ओनली. सो हा प्लस. ओके, तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. सो आपल्याला विधान वाचायचं आणि सांगायचं की कोणतं बरोबर आहे. ओके, आर हा यू चा पती आहे. सो आर हा पती आहे का, पती आहे का आर, नाही, शी इज वाईफ, पत्नी. सो दिस इज रॉंग. आर ही एस ची पत्नी आहे. आर ही एस ची पत्नी आहे का, येस, बिकॉज क्रॉस साइन आहे, दे आर मॅरिड आणि आर ही फिमेल आहे. सो हे बरोबर आहे. एस अविवाहित आहे. अविवाहित आहे का एस, नो. एस हा मॅरिड आहे आरशी, तसंही सगळं रॉंगच आहे, बट वी विल जस्ट व्हेरीफाय. आणि वरील पैकी काही नाही, हे रॉंग. सो उत्तर काय आहे, आर ही एस ची पत्नी आहे. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, सो ओके, परत सांगते. क्वेश्चन मध्ये दिलं होतं की 3 मेल आणि 3 फिमेल आहे. आपण परत बघूयात. 3 मेल, 1 2 3 आणि 1 2 3 फिमेल. सो आपलं उत्तर बरोबर आहे. सो क्वेश्चन मध्ये 3 मेल आणि 3 फिमेल दिलं होतं आणि असं लिहिलं होतं की 2 मॅरिड कपल्स आहेत आणि 2 लोक अनमॅरिड आहेत. सो सगळ्यात पहिला दिलं होतं की यू ही पी ची मुलगी आहे, म्हणून आपण काय केलं, पी ची मुलगी यू दाखवली आणि मुलगी आहे म्हणून आपण मायनस साइन टाकला. त्याच्यानंतर हे दिलं होतं की आर ची सासू कोण आहे, क्यू आहे, आणि ही सासू आहे म्हटल्यावर ही फिमेल असणार आहे. आणि ऑब्विसली दोनच जनरेशन दिलेत, याचा अर्थ या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि हा सासरा आहे आणि ही सासू आहे, म्हणून ही नेगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह झालं, मेल आणि फिमेल झाले. आणि या दोघांचं लग्न झालंय म्हणून मी क्रॉस टाकलं त्यांच्यामध्ये. आणि खाली ही जी सासू आहे म्हटल्यावर ह्यांचंही कुठेतरी लग्न झालंय. सो इथे आपल्याला अजून माहिती नव्हतं कोण आहे, म्हणून आपल्याला 2 मॅरिड कपल मिळाले आणि इथे मेलच असणार आहे ऑब्विसली. त्याच्यानंतर काय आलं की टी हा अविवाहित पुरुष आहे. सो इथे तर त्याची जागाच नाहीये, बिकॉज इथे हे मॅरिड कपल आहे. सो इथे मी इक्वल टू, म्हणजे हे तिघे दोन भाऊ आणि एक बहीण आहे, राईट. सो हिच्या ही जी बहीण आहे ती कोणाची बहीण असेल, टी ची बहीण असेल, राईट. आणि टी हा मेल दिलाय, सो टी मी इज इक्वल टू टाकून मेल दिलेला आहे. आणि एस हा पुरुष आहे, एसच्या बद्दल काही दिलेलं नाहीये, एस हा पुरुष आहे इतकंच दिलेलं आहे. याचाच अर्थ एस इथे येणार, हु इज आर चा हजबंड. ओके, आणि तो मेल आहे म्हणून मी मेल टाकलाय. सो आता आपल्याला बघायचं व्हेरीफाय होत आहे का 3 मेल आणि 3 फिमेल. सो येस, 1 2 3 मेल अँड 1 2 3 फिमेल. सो इट इज राईट. आणि आपला आन्सर आला, आर ही एस ची पत्नी आहे. येस, आर ही एस ची पत्नी आहे. आर इज फिमेल आणि एस इज मेल हु इज हजबंड अँड शी इज वाईफ. सो द करेक्ट आन्सर इज आर ही एस ची पत्नी आहे. नेक्स्ट. ओके, सो आता आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती इन्फॉर्मेशन आपल्याला वाचायची आणि ते चिन्हांपासून आपल्याला ओळखायचं आहे की काय दिलेलं आहे. ओके, त्याचा अभ्यास निष्कर्ष काढायचा आहे. हे जे निष्कर्ष दिलेलं आहे त्याचं विधान आणि निष्कर्ष बघायचे आहेत आणि निष्कर्षामधूनच आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ओके, सो सगळ्यात आधी दिलंय
a@b म्हणजे a b पेक्षा लहान तशीच b च्या समानही नाही. नाही, सो ती लहान पण नाहीये आणि ती तिच्या समानही नाहीये, याचाच अर्थ मोठी आहे किंवा मोठा आहे. ओके, सो @ जेव्हा येईल तर साइन काय असणार, मोठी असणार. a b पेक्षा मोठा आहे. a*b म्हणजे a b पेक्षा लहान तशीच मोठीही नाही. सो लहानही नाहीये आणि मोठीही नाहीये, ह्याचाच अर्थ दोघे काय आहेत, समान असू शकतात. ओके, इक्वल असू शकतात, म्हणून आपण इथे इक्वल टू साइन देऊयात. ओके, a%b, पर्सेंटेजचं साइन म्हणजे a b पेक्षा मोठी तशीच समान नाही. सो मोठीही नाहीये आणि समानही, इक्वल टू ही नाहीये, याचाच अर्थ काय असेल, कमी असेल, लेस असेल. ओके, म्हणजे हे साइन असेल. ओके, सो आपल्याला तिन्ही साइन्स मिळालेले आहेत. आता विधान काय दिलंय, p%q कॉलन q r आणि अजून एक दिलाय r@s. ओके, सो p%q. आता पर्सेंटेजचा काय अर्थ असतो, इथून काय काढला आपण, पर्सेंटेजचा अर्थ म्हणजे लेस दॅन. सो p < q. ओके, आणि q स्टार r, स्टारचा अर्थ काय आहे रे, समान. सो q = r. देन r a@b, सो r@s. सो @चा मीनिंग काय आहे, ग्रेटर दॅन. सो r ग्रेटर दॅन s. बरोबर. सो आता याच्यामधून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कोणतं बरोबर आहे. सो इकडे बघा, सो q इज द ग्रेटेस्ट वन, ग्रेटर दॅन p. इथे s%q दिलाय, याचाच अर्थ s इज लेस दॅन q. ओके, विधान निष्कर्ष काढतोय आपण कोणतं बरोबर आहे. p@q म्हणजेच p इज ग्रेटर दॅन q. बरोबर, आणि r@p, r@p म्हणजे r इज ग्रेटर दॅन p. ओके, सो आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की कोणतं बरोबर आहे. हे बरोबर आहे का, हे आणि हे मॅच होत आहे का, नाही, हे मॅच नाही होत आहे, बिकॉज इथे क्यू मोठा दिलाय आणि इथे क्यू छोटा दिलाय. सो विधान 2 काय आहे, सत्य नाहीये. विधान 2 रॉंग आहे. ओके, विधान 2 चुकीचं आहे. r ग्रेटर दॅन p, r ग्रेटर दॅन p. हा, r च्या जागेवर आपण q लिहू शकतो इथं असं, बिकॉज r आणि q सेम आहेत. सो नाही, r ग्रेटर दॅन p पण चुकीचं आहे, म्हणजे p लहान आहे असं म्हणायचं आहे त्यांना. सो इज ऑल्सो रॉंग. s इज लेस दॅन q, हा बरोबर आहे. जसं आपण r च्या जागेवर, r आणि q हे सेम आहेत, मग r च्या जागेवर आपण q टाकला, r च्या जागेवर आपण इथे r आणि q सेम असल्यामुळे जर मी r च्या जागेवर हा q टाकला तर r काय होईल, q काय होईल, s पेक्षा मोठा होईल. आणि s हा मोठा आहे, सॉरी q हा मोठा आहे s पेक्षा. सो हे विधान बरोबर आहे. सो फक्त पहिलं विधान हे सत्य आहे, फक्त एक सत्य आहे, ह्याचं उत्तर आहे. सो तुम्हाला जर हे याचा स्क्रीनशॉट काढायचा तर तुम्ही काढू शकता आणि याचं नोटही करू शकता. सो दिस इज द आन्सर. सगळ्यात पहिला आपण इथे दिले होतं की a@b म्हणजे a b पेक्षा लहान तशीच समानही नाही, म्हणून आपण जे ग्रेटर दॅन मोठं साइन असतं ते आपण इथे नोट केलं. a*b म्हणजे लहान पण नाही आणि मोठेही नाही, म्हणून आपण इक्वल टू साइन दिला. आणि a%b म्हणजे मोठीही नाही तशी समानही नाही, म्हणून आपण लहान साइन दिला. त्याच्यानंतर आपण विधान लिहिलं p%q
आणि क्यू स्टार आर आणि r@a आणि तसेच आपण त्याचे साइन्स दिले. पर्सेंटेज म्हणजे काय होतं, लेस दॅन म्हणून आपण इथे हा साइन टाकला. स्टार म्हणजे काय होतं, समान म्हणून आपण हा साइन टाकला. आणि @ म्हणजे काय होतं, ग्रेटर दॅन म्हणून आपण हा साइन टाकला त्यांच्यामध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की क्यू आणि आर इथे सेम आलेत, म्हणून मी आरच्या जागेवर इथे क्यू लिहिलं आणि साइन तशीच दिली आहे. बाकी एस तसा सेम लिहिलेला आहे. ओके, सो आपल्याला आता निष्कर्ष बघायचे होते. सो निष्कर्षमध्ये एस पर्सेंटेज क्यू म्हणजे एस लेस दॅन क्यू, बिकॉज लेस दॅन आहे पर्सेंटेज म्हणजे. आणि नेक्स्ट होतं p@q म्हणजे p इज ग्रेटर दॅन क्यू. p ग्रेटर दॅन क्यू दिसतंय का इथे? नाही, p ग्रेटर दॅन क्यू नाहीये, वेरॅज p लेस दॅन क्यू आहे, लेस आहे p. सो हे निष्कर्ष चुकीचा आहे, हा निष्कर्ष चुकीचा होता. आणि r@p म्हणजे r हा मोठा आहे p पेक्षा, असं दिलंय का कुठे? r हा मोठा आहे p पेक्षा? येस, इथे दिलेला आहे. सॉरी फॉर द मिस्टेक, इथे दिलेला आहे r जर मी क्यूच्या जागेवर इथे r टाकला तर p पेक्षा r हा मोठाच येणार, म्हणून हेही बरोबर आहे. सो दिस इज ऑल्सो राईट. ओके, हे पण बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. सो पहिलं आणि तिसरं, सॉरी फर्स्ट आणि थर्ड हे बरोबर आहे. फक्त 1 आणि 3 हे बरोबर आहे. ओके, ए आणि बी, जस्ट लेट मी चेक. पी क्यू, पी आणि क्यू लहान आहेत. ओके, आणि इथे क्यूच्या जागेवर मी आर टाकला. येस, इट इज राईट. सो फक्त 1 आणि 3 हे सत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर दूर अंतरावर बी हे ठिकाण आहे. बी च्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर सी हे ठिकाण आहे व सी च्या पूर्वेला 7 किलोमीटर अंतरावर डी हे ठिकाण आहे. तर ए आणि डी मधील सरळ अंतर किती? सो आता सगळ्यात पहिला आपण प्लेस बी इज लोकेटेड 5 किलोमीटर टू द ईस्ट. जर मी आता इथे डिरेक्शन्स लिहिले असे, हा नॉर्थ असतो, हा साऊथ, हा असतो ईस्ट आणि हे आहे वेस्ट. आता सगळ्यात आधी काय दिलंय, जर सपोज हा प्लेस ए असेल, सो ए च्या ईस्टला, ईस्ट कुठे आहे? या साईडला आहे. सो ए च्या ईस्टला म्हणजेच इकडे किती? 5 किलोमीटर. इथे कोण आहे? बी आहे. ओके, आणि हे किती आहे? 5 किलोमीटर. सो 5 किलोमीटर बी आहे. प्लेस सी इज 5 किलोमीटर टू द नॉर्थ. सो सी प्लेस हा किती आहे? नॉर्थला आहे, बीच्या नॉर्थला. नॉर्थ कुठे आहे? इथे आहे, नॉर्थ इकडे आहे. सो इथून पण किती आहे? 5 किलोमीटर. म्हणजे ह्याची आणि ह्याची डिस्टन्स सेमच असायला हवी. ओके, आय होप सेम आहे. सो हे सी आहे आणि हे किती आहे? हेही 5 किलोमीटर आहे. नेक्स्ट, अँड प्लेस डी इज 7 किलोमीटर टू द ईस्ट ऑफ सी. ईस्ट कुठे आहे? परत त्या साईडलाच आहे, ईस्ट ह्या साईडला आहे. ओके, इकडे आहे. सो हा जो डी आहे तो पण ईस्टला आहे, पण तो किती आहे? 7 किलोमीटर, म्हणजे 5 पेक्षाही परत 2 किलोमीटर जास्त. ओके, इथे आहे डी, हा किती आहे? 7 किलोमीटर. तर आपल्याला काय विचारलंय, व्हॉट इज द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन ए आणि डी. सो हा ए आणि डी आहे ना, याच्यामधला जर आपण स्ट्रेट लाईन पकडलं असं, तर ह्याचा डिस्टन्स काय आहे विचारलंय. सो याचा डिस्टन्स इफ यू लुक केअरफुली, तर आपण काय करू शकतो, तर आपण जर ही स्ट्रेट लाईन खाली केली तर हे आणि हे डिस्टन्स इक्वल होईल, विच इज 5 किलोमीटर. आणि आपण जर हा इथे खाली ड्रॉ केला
तर हे आणि हा डिस्टन्स काय होईल, सेम होईल. आणि हा जो आपल्याला डिस्टन्स दिसतंय हे अप्रॉक्सिमेटली असं ह्याचं हा आता राईट अँगल ट्रायंगल होईल. हा आणि हा डिस्टन्स सेम आहे म्हणून मी याला 7 किलोमीटर लिहिलं, आणि हे डिस्टन्स सेम आहे म्हणून मी याला 5 किलोमीटर लिहिलं. सो आता जर आपल्याला ट्रायंगलचा रूल माहिती असेल जो 90 डिग्री अँगल असतो ज्याच्यामध्ये, सो वी नो दॅट त्याचा जे फॉर्म्युला आहे तो काय आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, राईट. सो इथे ए काय आहे, हा ए स्क्वेअर आहे, हा ए आहे आणि हा बी आहे, आणि हा काय आहे, हा मोठा, ह्या जो मोठी डिस्टन्स आहे हा काय आहे, सी आहे, हा ए आहे, आणि हे काय आहे, हे बी आहे टोटली. ओके, सो बी काय असेल, 5+7. ओके, हा जो बी असेल हा टोटल असेल. सो बी काय असेल, 5+7. व्हॉट इज 5+7? 12 किलोमीटर्स. ओके, 12 किलोमीटर्स. सो आता आपल्याला हा जो हायपोटेन्यूज रूल म्हणतात ह्याला, सो हा जो 12 किलोमीटर्स आहे, दिस 12 किलोमीटर्स टोटली, हा 5 किलोमीटर्स. सो आपण काय करणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, दॅट इज हायपोटेन्यूज रूल यूज करणार. सो ए चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर म्हणजेच हा जो टोटली आहे, हा टोटल किती आहे, 5+7 दॅट इज 12. 12 चा स्क्वेअर लिहिणार आपण, विच इज इक्वल टू 5 5 चा 25 आणि 144, 12 चा स्क्वेअर 9 6 आणि 1. आता हा जो आहे तो काय झाला, सी स्क्वेअर झाला, राईट. सो हा जो सी स्क्वेअर आहे, जर आपल्याला सी हा जो थर्ड सी काढायचा आहे, डिस्टन्स काढायचंय, तर ह्याचा आपल्याला रूट घ्यावा लागणार. आपल्याला जर स्क्वेअर काढायचा असेल तर आपल्याला हा या राईट हँड साईडला तो रूट होतो. सो 169 चा रूट काय येतो, 13. सो 13 किलोमीटर इज द आन्सर. सो हा डिस्टन्स किती असेल, हा डिस्टन्स किती असेल, 13 किलोमीटर्स. ओके, मी परत समजावून सांगते. बी लोकेशन कुठे होती, ईस्ट कडे होती, ईस्ट कडे, ईस्ट म्हणजे दिस डिरेक्शन. ठीक आहे, म्हणून ए पासून 5 किलोमीटर ईस्ट कडे बी आहे. सो बी इथे आला, आणि 5 किलोमीटर आहे म्हणून मी ह्या दोघांचं 5 किलोमीटर लिहिलंय. त्याच्यानंतर सी इज 5 किलोमीटर टू द नॉर्थ. तर नॉर्थ कुठे आहे बघा, नॉर्थ इकडे आहे, म्हणून बी पासून मी नॉर्थ कडे गेले 5 किलोमीटर, सी पर्यंत पोहोचले. ओके, तर हे डिस्टन्स काय होता, 5 किलोमीटर दिलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर डी इज टुवर्ड्स द ईस्ट, परत ईस्ट कडे जायचंय आपल्याला डी ईस्ट कडे जायचंय, डी कडे. ओके, सो किती किलोमीटर जायचं होतं, 7 किलोमीटर. सो सी टू डी इज 7 किलोमीटर्स टुवर्ड्स ईस्ट, 7 किलोमीटर्स. अँड देन इथे आपण स्टॉप झालो. त्याच्यानंतर आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, ही, ओके, आणि ही मधली लाईन. ओके, ही आणि ही लाईन आपण इमॅजिनरी ड्रॉइंग केली, आणि ही आणि हे डिस्टन्स सेम होतो. सो हे जर 5 असेल तर हे पण 5 असेल, हे जर 7 असेल तर हे पण 7 असेल. आणि आपण जर ह्याला नीट बघितलं तर हा काय होत होता, राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच ह्यांचा अँगल किती आहे, ह्या मधल्याचा अँगल 90 डिग्री आहे, आणि जेव्हा या दोघांचा अँगल, या दोन्ही लाईनचा ही हाईट होते, हे बेस होतं, आणि या दोघांमधला अँगल जर 90 डिग्री असेल तर आपण हायपोटेन्यूज रूल यूज करू शकतो, दॅट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे हाईटचा वर्ग आणि बेसचा वर्ग काय होतं, हे हायपोटेन्यूजचा वर्ग देतं. ओके, म्हणजेच इथे मी ए चा स्क्वेअर म्हणजे हाईटचा स्क्वेअर घेतला, दॅट इज 5 स्क्वेअर, आणि इथे बेसचा स्क्वेअर घेतला. आता हा पूर्ण आपला बेस आहे, राईट, दॅट इज 5+7. मग 5+7 काय येतं, 12, म्हणून 12 चा स्क्वेअर घेतला, आणि 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर, इट इज 5 स्क्वेअर इज 25, 12 स्क्वेअर इज 144, आणि 25 प्लस 144 काय येतं, 169. मग सी स्क्वेअर काय आपला आला, 169. आणि जर आपल्याला स्क्वेअर काढायचा तर इकडे रूट लागणार. सो सी चा रूट 169 चा रूट. ओके, सी इज 169 चा रूट, आणि 169 चा रूट इज 13. सो आपलं उत्तर काय आलं, हा जो डिस्टन्स आहे ए आणि डी मधला डिस्टन्स आहे तो किती आहे, 13 किलोमीटर. असं आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे.
सो दॅट इज इट फॉर टुडे. आपले 20 क्वेश्चन्स कम्प्लीट झालेले आहेत आज. अँड स्टे विथ मी फर्दर. अजून आपण खूप सारे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणार आहोत असेच. अँड थँक्यू.